पण हे जर आपण एक त्यावरच किती पॉझिटिव्ह वाटतंय ना. मनी उपासना म्हणजे काय? गेले 14 वर्ष पुण्यात आणि मुंबईत ऑफलाईन आणि देश विदेशांमध्ये ऑनलाईन ही मनी उपासना होते. ही मनी उपासना म्हणजे नक्की काय? आपल्या बोटांशी याचा काय संबंध आहे? आपल्या बोटांमध्ये अशी काय जादू आहे ज्याच्या सहाय्याने अनेक लोक वर्षानुवर्षे ही मनी उपासना करतायत? त्यांचं आयुष्य कसं बदललं? आयुष्यात समृद्धीचा मार्ग कसा मोकळा झाला? नातेसंबंध कसे सुधारलेत? आयुष्यात शांती, आनंद आणि आयुष्य बहरलं कसं? आपल्या भावनांचा, मग त्या पॉझिटिव्ह असो वा नेगेटिव्ह, याचा आपल्या आयुष्यातील पैशाशी काही संबंध असतो का? ह्या सर्व विषयांवर अगदी सविस्तरपणे बोलायला आपल्याकडे आले आहेत मिनल साठे मॅम. हा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. ह्या एपिसोडमधून, ह्या पॉडकास्टमधून आपल्या आयुष्यात, तुमच्याच नाही तर माझ्याही आयुष्यात बरंच काही गोष्टी व्हॅल्यू ऍड होणार आहेत. काही इथून मानसिक शिफ्ट्स होणार आहेत. कुठल्या तरी चुकीच्या पूर्वसंकल्पनांवरील धूळ उडणार आहे. याशिवाय मिनल मॅम आपल्याला काही इंटरेस्टिंग आणि तितक्याच प्रभावी पैशांसंदर्भात टेक्निक शिकवणार आहेत. तेव्हा स्वागत करूयात मिनल साठे मॅम यांचं. तर हा एपिसोड सुरू होण्यापूर्वीच कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवा. आणि आता आपण मिनल मॅम सोबत ह्या समृद्धीच्या मार्गावरून चालूयात. फक्त आनंद, समृद्धी, शांती, सुरक्षितता प्राप्त होते. वेलकम मिनल मॅम. थँक्यू अभिजित, नमस्कार. सो सगळ्यात पहिलं तर मनी उपासनाकडे जाण्याआधी आपण थोडंसं ह्याचं एक बॅकग्राऊंड समजून घेऊया. हे कसं आलं. आपण एक चॅनल चालवतो यूट्यूबवरती, किंवा किंबहुना आपल्या ऑर्गनायझेशनलाच आपण क्वांटम अवेकनिंग असं म्हणतो. सो क्वांटम अवेकनिंग म्हणजे नेमकं काय? क्वांटम ह्या शब्दाला बरेच अर्थ आहेत. क्वांटम म्हणजे मोठी एक लीप, ज्याला आपण क्वांटम लीप म्हणतो, एक मोठी लीप ऍक्च्युअली. आणि क्वांटम फिजिक्सच्या दृष्टिकोनातनं जर बघायचं म्हटलं तर ह्या युनिव्हर्सचं सगळ्यात मायन्यूटेस्ट पार्टिकल, विच इज द एनर्जी पॅकेट, त्याला क्वांटा असं म्हणतात. सो अस्तित्वाच्या त्या कोर पासून अवेकनिंग. कारण आपण सगळेजण सुद्धा त्याच्यानेच बनलेलो. आपण सगळेजण अंततः त्या एनर्जीनीच बनलेलो, आधी आणि अंत. सो त्या तिथून घडणारं अवेकनिंग, दॅट इज क्वांटम अवेकनिंग. क्वांटम अवेकनिंग. सो मनी उपासनाकडे जाण्याआधी ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा प्रवास समजून घेऊया. मी आणि सर, डॉक्टर प्रदीप पवार सर,
आम्ही सायकोस्पिरिच्युअल गोष्टींवरती काम करतो आणि अशा ज्या टेक्निक्स आहेत ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सगळ्या स्तरावरती मॅनेज करता येऊ शकतं, त्यातले अडथळे दूर करता येऊ शकतील, या अशा सगळ्या टेक्निक्सवरती सर गेले 40 वर्षांपेक्षा जास्त काम करतायत. मी सरांबरोबर गेली 18 वर्ष काम करते. आणि माझा हा सगळा प्रवास जेव्हा सुरू झाला ह्याची एक म्हणजे गंमत सांगते. तिथून मनी उपासनाकडे. सो माझी आई अस्थमानी खूप आजारी असायची. अगदी मी तिला म्हणजे मी 8वी-9वी मध्ये लहानपणीपासून मी तिला आजारीच बघितलेलं आहे. आणि ॲलोपॅथीला एक कायम लिमिटेशन होतं. मेडिसिन घेतलं की बरं वाटायचं. बरोबर. सगळे डॉक्टर्स म्हणायचे की हे सगळं त्यांच्या स्ट्रेसमुळे होतंय. पण हे स्ट्रेसमुळे नेमकं कसं होतंय? माझी आई तर काय असा विचार करत नाही ना की मला त्रास होऊ देत. ती तर असाच विचार करते की मला बरं वाटू देत. बरोबर. सो सगळ्या पॅथी सगळं 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 आणि कळतच नव्हतं की हे सगळं का एकत्र येत नाहीये. औषधांचा तिला पाहिजे तसा उपयोग का होत नाहीये. इतका श्वास घ्यायला म्हणजे रात्रीची झोप तिची इतकी अवघड होती. आणि लहान असल्यापासून मला थोडंसं स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन होतं. होलिस्टिक हिलिंग, होलिस्टिक मेडिसिन या सगळ्यांबद्दल खूप आकर्षण होतं. सो ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी वाचत शिकत नॅचरोपॅथी शिकले, आयुर्वेद बरंच वाचलं, होमिओपॅथी खूप वाचलं, ॲक्युपंक्चर मी शिकले प्रॅक्टिकली. मी डॉक्टर लोहियांबरोबर बऱ्याच कॅम्प्समध्ये प्रॅक्टिस करायचे. आणि हे सगळं करत असताना त्यावेळेला प्रदीप सर EFT शिकवत होते. EFT इज इमोशनल फ्रीडम टेक्निक, जी एक डेरिव्हेटिव्ह आहे किंवा एक कॉम्बिनेशन आहे मॉडर्न सायकॉलॉजी, ॲक्युपंक्चर आणि न्यूरोप्लास्टिसिटीचं. ओके, या ब्लेंडनी. सो माझ्याकरता ॲक्युपंक्चर आणि होलिस्टिक मेडिसिन फार जवळचा विषय होता आधीपासून. सो एक्झॅक्टली EFT, इमोशन्स आणि आजार ह्याच्यावरती हे सगळं कसं लिंक करायचं ह्याच्याकरता म्हणून मी त्यांचं सेशन ऐकायला गेले. आणि तिथून ॲक्च्युली खरी ह्या सगळ्या क्वांटम जगाची ओळख मला झाली. तिथून हे सगळं प्रॅक्टिकली आयुष्यामध्ये कसं अप्लाय करायचं हे मी शिकले. आणि ह्या सगळ्या संकल्पनांवरती आईला खूप फरक पडला. आई म्हणजे आईचा अस्थमा लिटरली इन 3-4 सेशन्स शी वॉज क्युअर्ड कम्प्लीट. म्हणजे मी आईची अशी परिस्थिती बघितलेली आहे की सकाळचा स्वयंपाक सुद्धा बऱ्याच वेळेला आईला करता यायचा नाही. म्हणजे मी, बाबा आणि माझा लहान भाऊ असं काहीतरी मॅनेज करायचो घरामध्ये की बिकॉज ती रात्रभर तिला श्वास घेता यायचा नाही, रात्रभर खोकायची. एनिथिंग कुड ॲग्रिवेट, एनिथिंग, काही ट्रिगर होत असेल. सो सारखं त्या अवस्थेत. आणि ज्या वेळेला आई EFT करायला लागली, ओके, विदिन 3 सेशन्स आई वॉज सो नॉर्मल. मी तिचे मेडिसिन्स थांबले, तिचे ट्रिगर्स थांबले. म्हणजे आंबट खाल्लं तरी दिस वॉज मिरॅक्युलस फॉर मी. आणि म्हणून मग मी ठरवलं की मला जर काहीतरी आयुष्यात करायचंय तर मला हेच करायचंय. आईला तुम्ही स्वतः शिकवलं किंवा सरांकडून? आई माझ्याबरोबर वर्कशॉप्सला पण आली होती. आणि त्याच्यानंतर तिला जसं जसं मदत लागत होती, बिकॉज मला हे सगळं ॲक्युपंक्चर मला माहिती असल्यामुळे सगळ्याचा बराचसा बेस माहिती होता. सो आईला मी रोज मदत करत होते टू क्युअर हर सेल्फ, टू हेल्प हर विथ प्रोटोकॉल्स. काय ब्लॉक्स आहेत आयडेंटिफाय करण्यामध्ये, काय एक्झॅक्टली तिला ब्लॉक करतंय. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ह्या सगळं मला इतकं भावलं आणि वाजले की दिस इज समथिंग सो ट्रान्सफॉर्मेशन. नक्कीच मला आयुष्यभर हेच करायचं आहे. आणि तिथून माझा सरांबरोबरचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर आय स्टडीड होमिओपॅथी, आय स्टडीड सायकॉलॉजी, आय डिड माय MA इन सायकॉलॉजी. बिकॉज EFT ऐकून आपल्याला फक्त टॅपिंग, असं जर आपण आज वरती जरी गेलो तरी नुसतं टॅपिंग हे 8 पॉईंट दिसतात, टेक्निकलच फक्त माहिती मिळते. ऍक्च्युली ह्या सगळ्याच्या मागे ह्याचा जो सगळ्याचा गाभा आहे ना, तो गाभा आहे याचा प्रोटोकॉल तयार करणं, तो ब्लॉक आयडेंटिफाय करणं. 8 पॉइंट्स इज नॉट टॅपिंग. अंडरस्टँडिंग व्हॉट इज ब्लॉकिंग यू इज ऍक्च्युअली द की ऑफ टॅपिंग. तो त्याचा आत्मा आहे खरं. इट्स लाईक अ टाईपरायटर. टाईपरायटर सगळ्यांकडेच आहे, म्हणून सगळे रायटर नाही होऊ शकत. ती स्किल आहे. सो तुमचं ज्ञान जेवढं सायकॉलॉजी बद्दल, जेवढं आयुष्याबद्दल, जेवढं स्पिरिच्युअलिटी बद्दल, ह्युमन ऍस्पेक्ट बद्दल, पैशाबद्दल जेवढं व्यापक होईल ना,
तेवढं तुम्ही समोरच्याला ती क्लॅरिटी देऊ शकता. अच्छा, सर्व विकारांसहित सगळ्या संपूर्ण स्तरावरती, बिकॉज दिस अप्लायज मानवी टू मन. एव्हरीथिंग इन लाईफ. हम्म. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये मग मी ज्यावेळेला सरांबरोबर काम करायला लागले, मी प्रॅक्टिकली लोकांशी काउन्सिलिंग्स करायला लागले. मला कळायला लागलं कुठे आय स्टार्टेड हेल्पिंग पीपल. अच्छा. एक पॉईंट असा आला की जिथे सरांनी पूर्णच प्रॅक्टिस माझ्याकडे दिली आणि त्यानंतर आम्ही असंच बोलत असताना की आता पुढे काय करायचं. सो सरांनी मला विचारलं की मॅक्सिमम लोक कुठल्या गोष्टीसाठी तुझ्याकडे येतात, म्हणजे काय एरिया ऑफ लाईफ प्रॉब्लेम असू शकतो लोकांना. तर मी म्हटलं मी जरासं सगळे केस पेपर्स बघते आणि आय विल गेट बॅक टू यू विथ दिस. आणि when I analyzed everything, I realized की 87% people have money problems. अगदी कुठेतरी बुल्सआय. काहीतरी मार्ग मिळत नाहीये, ऑपॉर्च्युनिटी मिळत नाहीये, त्यांना काय हवंय ते मॅनिफेस्ट होत नाहीये, त्याच अवस्थेत अडकलेले आहेत आणि एक्सेप्शनल आहेत. म्हणजे अगदी शिक्षण अतिशय उत्तम आहे, हुशार आहेत. आणि मग अशा सगळ्या याच्यावरती आम्ही बोलत असताना मग सर मला म्हटले की डज वन कन्सल्टिंग हेल्प, वन ऑन वन कन्सल्टिंग हेल्प करतं का. म्हटलं डेफिनेटली हेल्प करतं, पण पैसा हा इतका व्यापक विषय आहे, खरं ह्याला इतक्या बाजूनी अंडरस्टँडिंग गरजेचं आहे, पैलू सर्व सगळ्याच बाजूनी. बरं असं आहे का की पैसा हा फक्त जो कमवतो त्याच्यासाठीच महत्वाचा आहे, जो कमवत नाही पण त्याच्याही आयुष्यात पैसा आहेच ना. का एखाद्या व्यक्तीला असा नवरा मिळतो की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे आणि त्याच्यामुळे तिचं आयुष्य फळफळतं. एखाद्या बाळ अशा घरात जन्माला येतं की जिथे त्याच्या जन्माच्या आधीपासून त्याच्या येण्याकरता अगदी ब्रँडेड गोष्टी मागवल्या जातात आणि एखाद्या बाळाच्या जन्मासाठी सुद्धा पैसे मागावे लागतात. असं का? आपण खरंच बघितलं अभिजित तर 70% आपल्या आयुष्यातल्या समस्या ह्या पैशाच्याच अवतीभोवती फिरत असतात, 70हूनही जास्त, डायरेक्टली इनडायरेक्टली. हो. आणि पैशाचा जर मार्ग मोकळा झाला किंवा पैशाची अवस्था जर कंट्रोलमध्ये आली तर बऱ्यापैकी आयुष्य कंट्रोलमध्ये. अगदी. आणि इथे जन्म झाला मनी उपासनेचा. अच्छा. इन द इयर 2012 फर्स्ट मनी उपासनेची बॅच आम्ही लॉन्च केली. सो काय करतं मनी उपासना, ह्या सगळ्या क्वांटम सायकॉलॉजीच्या थेरपीज घेऊन एकत्र अंडरस्टँडिंग, क्लेन्झिंग, अलाइनमेंट आणि मॅनिफेस्टेशन ह्या सगळ्या बेसिसवरती मनी उपासना काम करते. क्लिन्झिंग हे जास्त क्लिक होत आहे. सो क्लेन्झिंग, अलाइनमेंट आणि मॅनिफेस्टेशन अच्छा. ह्या त्याचे 3 स्तंभ आहेत. याच्याच आधारांवरती ह्या टेक्निक्स आणि प्रत्येक लेक्चर डेव्हलप केलं जातं. अच्छा. आणि इट इज अ लॉंग प्रोसेस. म्हणजे असं जर कोणी आपल्याला सांगितलं ना की हे आज रात्री करा आणि कल से, असं काही होणार नाही. कारण एव्हरीथिंग, तो पैसा असू दे, रिलेशनशिप्स असू दे, तुमचं आयुष्य असू दे, सगळ्याच गोष्टी इट्स अ कल्टिवेटेड फ्रिक्वेन्सी. बरोबर. काहीतरी कारण आहे त्या गोष्टीला. असं काहीतरी आपल्या आयुष्यात निर्माण होण्याकरता काहीतरी कारण आहे. हळूहळू ते प्रॉब्लेम्स निर्माण झाले. साधी गोष्ट आहे, माझ्या आईच्या इतकं फिजिकल अस्थमाच्या पाठीमागे ज्या वेळेला तिचं काउन्सिलिंग मी केलं किंवा आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला की काय असेल, असा का इतका तिला त्रास आहे या गोष्टीचा, आश्चर्य वाटेल काय निघालं असेल तर ती लग्नानंतरचं तिचं आयुष्य जितकं खडतर होतं आणि त्या सगळ्या संघर्षांमधून जे तिचं सगळं सप्रेशन झालं, भावनिक सगळ्या स्तरावरती, भावनिक, आर्थिक, ते सप्रेशन कन्व्हर्टेड इनटू अस्थमा. अच्छा. इट वॉज डिफिकल्ट टू रिलीज इट. ते सप्रेशन, तो अँगर, ते फ्रस्ट्रेशन, रोजचा संघर्ष आयुष्याशी. म्हणजे इमोशन्समुळे आपले व्याधी सुद्धा होऊ शकतात. बेसिकली एव्हरी इमोशन इज अ केमिकल. आपल्याला उगाच रडायला येत नाही. काहीतरी जर भावनिक घडलं तर एक फिजिओलॉजी घडते ना शरीरामध्ये. एक फिजिओलॉजी घडते. आय मीन, यू आर अ डॉक्टर, यू नो दिस सो वेल. उगाच रडायला येत नाही ना.
उगाच डिप्रेशनमध्ये जात नाहीत माणसं. सो आपण नॉर्मल बोलण्याकरता म्हणतो की हे सगळं भावनेत माझ्या मनात आहे, पण इन रियालिटी एव्हरी इमोशन इज अ केमिकल. ऍक्च्युली एव्हरी इमोशन इज अ केमिकल. सिक्रेशन सुद्धा त्यामुळे आणि ती एक तो आपल्या बॉडीचा एक सिस्टम बनून जाते ती. खरं आहे. म्हणून म्हणतात ना स्वभावाला औषध नाही का, कारण एव्हरी स्वभाव इज अ केमिकल इन रियालिटी. आणि त्या केमिकल्सची आपल्याला सवय होते. जसं एखादा चिडचिड करणारा माणूस असतो, त्याला जर आपण सडनली म्हटलं की तू फार चिडचिड करतोय, सर जरा कंट्रोल कर, हे नाही होत ना. कारण त्या केमिकल्स शिवाय त्याच्या सगळ्या शरीराला बरं वाटतच नाही. ही इज ॲडिक्टेड टू दॅट. नेक्स्ट लेवल ॲक्लिमेटायझेशन झालंय बॉडी सोबत. कारण बॉडी होमिओस्टॅसिसवर काम करते. तिला फार बदलायचं नसतात गोष्टी, कारण बदलायला लागलं तर सगळंच बदलायला लागतं ना. म्हणून अराउंड ट्रॉमा ऑल्सो यू बिल्ड अन असोसिएशन, एक बॉन्ड तयार होतो. बरोबर आहे. त्याला रोमॅन्टिक, हो आपण रोमॅन्टिसाइज, हो यू रोमॅन्टिसाइज ट्रॉमा, करतो. यू बॉन्ड विथ ट्रॉमा, यू बॉन्ड विथ ट्रॉमा. खरं आहे. म्हणून कितीतरी लोकांना बरं वाटतं, ऍक्च्युली त्यांना वरवरच्या स्तरावर बाहेर पडायचं असतं, पण इन रियालिटी कुठेतरी त्यांच्या आतमध्ये ते आणि ते शोधतात. सातम्य झालं असतं की मी आणि हे इमोशन्स, दॅट इज व्हॉट इज ब्लॉक्स देम. आणि त्याच्या पलीकडे परसेप्शन नाही आहे. आणि हे सगळं नुसतं शरीरापुरतं नाही आहे, हे सगळं पैशाच्या अवतीभोवती पण फिरतं. अच्छा, सो इथून आपण पैशांच्या याच्यावरती पण आलो. एव्हरीथिंग, कारण एव्हरीथिंग इन युअर लाईफ रिलेट्स टू दिस. आणि ती ऊर्जा ना शेवटी मग. एव्हरीथिंग टू द कोर इज एनर्जी. बरोबर आहे. मानना किंवा नको, इट्स लाईक ग्रॅव्हिटी. तुम्ही मानलत म्हणून ग्रॅव्हिटी एक्झिस्ट करत, इट एक्झिस्ट. आणि ती तुम्ही शिकल्यामुळे पण एक्झिस्ट करत नाही, तुम्हाला माहित नव्हतं तेव्हा. एक्झॅक्टली. सफरचंद खाली पडलं नसतं तरीही ग्रॅव्हिटी होतीच. एक्झॅक्टली. फक्त न्यूटन रावांना तेव्हा कळलं की सफरचंद पडल्यामुळे. बरोबर. सो इन द सेम वे ह्या पैशाला पण घेऊन इतकी नेगेटिव्ह कंडिशनिंग्स आहेत, इतकं नेगेटिव्ह परसेप्शन आहे, इतकं नेगेटिव्ह एक्सपिरियन्स आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोग्राम करत असतात. साधी गोष्ट आहे, म्हणजे आपण असं म्हणतो की पैसे झाडाला लागत नाहीत. हे अगदी लहानपणापासून आपण ऐकत आपल्या 7 पिढ्या सुद्धा हेच ऐकत लहानाच्या मोठ्या झाल्या. याचा अर्थ काय, याचा गर्भित अर्थ जर आपण बघितला तर याचा अर्थ असा आहे की कुठल्याही मजेच्या गोष्टींकरता जेव्हा तुम्ही पैसे मागता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला की पैसे झाडाला लागत नाहीत. म्हणजे तुम्हाला पैसे अशाच वेळेला उपलब्ध असू शकतात, फार सिरियस काहीतरी आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी गरजेचीच गोष्ट आहे आयुष्यात, तरच तुमच्याकरता पैसे उपलब्ध असू शकतात. नाहीतर स्ट्रगल. कसं असतं ना, हे ऐकल्यावरती मग आपल्यातलं जे कंडिशनिंग आहे ना, आता हे सगळ्यांबरोबर होणार, आपल्याला ऐकत असणारे मित्रमैत्रिणी पण हे एक्सपिरियन्स करतील की आपल्या आत किती रेझिस्टन्स असतो. हवेत पैसे सगळ्यांनाच, पण ज्या वेळेला आपण हे म्हणतो की पैसे झाडाला लागतात का, इज अ नेगेटिव्ह कंडिशनिंग. इमिजिएट आपले संस्कार काय म्हणतात, मग वाटेल त्याला उधळपट्टी करू द्यायची का, मग वाया गेले तर, मग मुलं मागतील त्याला पैसे द्यायचे. आपण इतका त्याचा एक्स्ट्रीम एंड मध्ये विचार करतो ना की आपण त्या ब्रॅकेटमधनं कधी बाहेरच पडू शकत नाही. का पैसे आनंदासाठी असू शकत नाही. पैसा आणि स्पिरिच्युअलिटी हे तर इतकं नेगेटिव्ह कंडिशनिंग आहे. बरं, हे कुठेच कोणी लिहिलेलं नाही आहे, हे कुणीच सांगितलेलं नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा अपव्यय हा वाईटच आहे इन रियालिटी. आपण शिकतो, काम करतो, सगळंच पैशासाठीच चाललेलं आहे. पण आपल्या संस्कारातनं पैसे मागणं किंवा पैशाची इच्छा करणं सुद्धा कॅरेक्टर दाखवतं आपलं. आणि इट्स अ डायरेक्ट कॅरेक्टर इन्सल्ट की नेगेटिव्ह आहे, हा फार ॲस्पिरेशनल आहे, ह्याला पैसे पाहिजेत आयुष्यात. पण उलट जर आपण असं म्हटलं, नाही मला फार मोठं व्हायचंय, मला लोकांना मदत करायची, याला कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे की ग्रेट माणूस.
पण हे सगळं पैशाशिवाय होऊ शकतं का? सो आपल्यालाच कळत नाही की पैशाला घेऊन आपण एक्झॅक्टली कुठे प्लेस्ड होतो. सो ज्या वेळेला आपण त्या गोष्टीशी इतकं कन्फ्युज्ड असणार, ती गोष्ट आपल्याला कसा प्रतिसाद देईल? एनर्जी आहे ना शेवटी. क्लॅरिटीच नाहीये. तो ती कन्फ्युजन मध्येच मॅनिफेस्ट होणार. ती अशीच फिरत राहील कुठे कुठे. कॉन्स्टंट कन्फ्युजन. म्हणजे खरंच आहेत का नाही आहेत आपल्यालाच माहित नाही. किती आहेत, किती पुरणार आहेत, क्लॅरिटीच नाही. लहानपणापासून आपल्या घरांमध्ये पण आपल्याला कधीही पैशाबद्दल बोलायला एनकरेज केलेलं नाहीये. हो, मिडल क्लास फॅमिलीज मध्ये तर असंच असतं. नाहीच ना. एखाद्या गोष्टीला किती पैसे लागतात, बरं पैसे सेव्ह कसे करतात, पैशाची मॅनेजमेंट काय असते, पैशाचे प्रॉब्लेम्स म्हणजे नेमके काय आहेत. लहान असताना आपण जर विचार केला तर आपल्याला हेच आठवतं की हे फक्त भांडायचे. आणि आपण जर कधी धाडस केलं विचारायचं तर ती मुभाच नव्हती ना. 2 कानाखाली मारल्याशिवाय पुढे काही नव्हतंच तिथे. की काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली, आपण कुठे अडकलोय, काय झालंय. आपण आईबाबांना कायम हताशच बघितलं पैशाच्या स्तरावरती. किंवा असं सांगितलं की तो तुझा विषय नाही, यात पडू नकोस. पण पुढे जाऊन हा माझा विषय होणारच आहे, ते मला कोण शिकवणार. पण आपल्याला असं सांगितलं गेलंय की तू अभ्यास कर, तू अभ्यास कर, तुला पैसे येतील. मग केला ना आपण अभ्यास, केलाय, मार्क्स कमवलेत, सगळंच केलं. आले का आपल्याला पाहिजे तेवढे. म्हणजे देर इज अ लॉट ऑफ अदर डायनमिक्स जे पैशाला रूल करतात. आणि हे सगळं एकत्रित लोकांना सांगण्याकरता म्हणून मनी उपासनाचा घाट घातला. अच्छा. की इतकी क्लॅरिटी देणं गरजेचं आहे प्रत्येकाला की पैसा म्हणजे नेमकं काय, हाऊ डू यू डील विथ मनी. इमोशन्स आणि व्यवहार. कुणी जर आपल्याला पैसे मागितले, हे द्यायचे का नाही द्यायचे. त्रयस्थाशी बोलताना आपल्याला खूप शहाणपणा सुचतो. आपण म्हणतो हे असं नाही काय, हा हे व्यवहाराच्या बाहेर आहे. पण ऍक्च्युली मी अशी लोक बघितली आहेत जी स्वतःच्या आयुष्यात हे असे व्यवहार करतात. इलॉजिकल. मला वाटलं, इरॅशनल. मला वाटलं त्यांनी चेहरा असा केला आणि कुठेतरी एक आशा असते की यातनं काहीतरी मिळेल. मी अशी लोक बघितलेली आहेत की ज्यांनी इतक्या कष्टाने कमवलेले पैसे, नोकरीतनं मिळालेले त्यांचे PF सेटलमेंट, त्यांचे ग्रॅच्युटी, सगळं रिटायरमेंटचा पैसा, फक्त जास्त व्याज कुठेतरी मिळतंय म्हणून त्यांनी अशा ठिकाणी गुंतवलेत, स्थिर सोर्स सोडून. आणि जर आपण ह्यांची बॅक हिस्ट्री ट्रेस करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला आपल्याला हे आढळतं की एकतर लहानपणी पण पैशाची सतत चणचण होती, कधीही पैसा अनुभवला नाही, कदाचित पिढीजात कधी अनुभवला नाही. सो हे शिकले, ह्यांनी कष्ट केले, अनुभवले कधीच नाही. हातात ज्या वेळेला पैसे आले असेल त्यावेळेला ते अशा सोर्समध्ये गुंतवले की जिथं ते अडकले किंवा बुडले. सो आयुष्याची जर आपण टॅगलाईन बघितली तर ती लहानपणापासून अगदी जेनेटिक फीड पासून पण पैसा न अनुभवणं हीच आहे. कमवले अनुभवले नाही. किंवा आलेले जे जाण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असते एक पॅटर्न जे असतं सेट. दिस इज व्हॉट पॅटर्न्स आर. हे अनुवांशिक असू शकतं. हो, कारण इट्स अ सेल्युलर कोडिंग. बापरे, कंडिशनिंग आहे ना. कोडिंग आहे म्हणजे काय प्रश्नच आहे. मग ते होईलच जसं पुढे. आपण कोणासारखं तरी दिसतो, हे बाय फ्लूक आहे का? नाही, कोडिंग आहे. आपल्याला जर अनुवंशिकरित्या घरामध्ये जर डायबिटीस असेल तर आपण ज्या वेळेला त्या 35ची 40ची घंटा वाजवतो, ट्रिगर होतं काही. कसं काय सेल्सना कळतं की आता सुरू करायचंय बाबा आपल्याला, इन्सुलिनचं अब्झॉर्प्शन आणि त्याला सपोर्ट करणं बंद करायचंय. एक्झॅक्टली. कसं कळलं? दिस इज कोडिंग. कोडिंग डझंट फेल मोस्टली. येस. तर ह्याला ट्रिगर करतात सर्कमस्टन्सेस, ह्याला ट्रिगर करतात बाहेरच्या गोष्टी. आपण जे म्हणतो ना स्ट्रेस इंड्युस्ड डिसीजेस. स्ट्रेस काय करतं तर स्ट्रेस त्या आपल्याच सिस्टीममध्ये असलेल्या या जेनेटिक कोडिंगला ऍक्टिव्हेट करतं. आज आपण जे प्रीमॅच्युअर एजिंग म्हणतोय. सो एजिंग इज अ कंडिशनिंग जे आपल्या पेशींमध्ये आहे.
जेवढा स्ट्रेस जास्त हा. तेवढी ती कंडिशन लवकर ट्रिगर होणार. आपला स्वभाव कोणासारखा तरी आहे, बरोबर? आपल्या आवडीनिवडी कोणासारख्या तरी आहे. बरोबर. दिस इज अ कोडिंग, दिस इज अ कंडिशनिंग. इन द सेम वे आपलं बिहेवियर कोणासारखं, हे येऊ शकतं. तर मग पैशांचं आपण पॅटर्न ट्रॉमा कोणासारखा तरी प्रोसेस केलेला आहे. म्हणजे मनी ट्रॉमा पण आपण कोणाकडून तरी घेतोय. अगदी आईच्या गर्भात असताना आईची जी अवस्था असेल, आपली प्रत्येक पेशी आपल्या मनस्थितीला प्रतिसाद देते. बरोबर. आपल्याला आनंद वाटल्यावरती अगदी. आपले ग्राफ्स सुद्धा बदलतात, अगदी बरोबर. बीपी बदलतं. वेन यू आर रिलॅक्स्ड युअर बीपी इज ऍब्सोल्युटली नॉर्मल ॲट टाइम्स. अगदी क्रॉनिक कंडिशन असेल तर इट्स अ डिफरंट थिंग. सो आपल्या प्रत्येक मानसिकतेला आपल्या पेशी प्रतिसाद देतात. आपण आईच्या गर्भामध्ये असताना आपण आईच्या शरीराचा भाग होतो. तिला जिथे जिथे भीती वाटली आपल्याला चॉईसच नव्हता. वी आर ॲट रिसिव्हिंग एंड. म्हणून कितीतरी आपल्या आयुष्यातल्या भीतींना आपल्याला रूट कॉज सापडत नाही. वी डोंट नो वेअर इट केम फ्रॉम. का एक पॅटर्न, जसं कर्जाचा पॅटर्न बाबांचाही होता, त्यांच्याही आधीही होता, कायम कर्जात, आणि आज माझ्याही आयुष्यात डोकावतोय. असे लोक असतात खरंच, कर्जाचा पॅटर्न असलेलं. मी तर सगळं व्यवस्थित केलेलं आहे, पण माझ्या आयुष्यात हे परत सुरू झालंय. दिस कुड बी अ DNA कंडिशनिंग, दिस कुड बी जेनेटिक्स, दिस कुड बी वूम प्रोग्रॅमिंग. मी आईच्या गर्भात असताना जर आईला सतत ही काळजी असेल की उद्या कसं होणार, प्रॅक्टिकल परिस्थिती असेल, हे कोणी जाणीवपूर्वक केलेलं नाहीये. नक्कीच नाही. आज जेवढा अवेअरनेस आहे या सगळ्या, तेवढा नव्हताच. 40 वर्षापूर्वी जर कोणी येऊन म्हटलं की मला डिप्रेशन आहे, तेव्हा मानसोपचार तज्ञांकडे पण कोणी जायचं नाही, अनलेस यू हॅव अ ऍक्च्युअल मेडिकल कंडिशन. टॅब्यू असायचा, लपून जायचे लोक. नाही, पण ते सुद्धा कोण जायचे की अगदीच तुम्हाला एक्स्ट्रीम केस आहे की जिथे यू नो हे बरं वाटत नाही, मला उत्साह वाटत नाही, मला सुसायडल टेंडन्सीज येतात, हे म्हणजे रिकाम्या लोकांचे धंदे होते. एक्झॅक्टली. सो हा अवेअरनेसही नव्हता त्या वेळेला. सो आपण ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये होतो, तिच्या प्रत्येक विचाराचा, तिच्या प्रत्येक अवस्थेचा नकळत परिणाम आपल्यावरती आहे. साधी गोष्ट आहे, लहान असताना प्रत्येकाने त्याच्या घरात भांडण बघितलेलं आहे. बाय चॉईस असू दे, चुकून असू दे, भांडण प्रत्येकाने त्याच्या घरामध्ये बघितलेलं आहे. आपल्याला त्या गोष्टींपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला की नको परिणाम होतो किंवा काय. पण आपण ज्यावेळेला आईबाबांना भांडताना बघितलं, आपण काय शिकलो? एकतर घाबरायला शिकलो, एकतर घाबरायला शिकलो की बापरे हे काहीतरी डेंजर होणार आहे. दुसरं, आपल्या मनाविरुद्ध ज्या वेळेला गोष्टी घडतात किंवा क्लेश निर्माण होतो, आपण काय करायचं असतं? आपण एकतर आरडाओरडा करायचा, हे कुठून शिकलो? आदळआपट करायची, शिव्या द्यायच्या, किंवा गप्प बसायचं आणि रडायचं. कधीतरी आपल्याला हे दिसलं का की कुणीतरी शहाण्यासारखं ते भांडण किंवा तो वाद सोडवायचा प्रयत्न करतोय? दिस इज मिरर न्यूरॉन्स. अच्छा. आपण मुलांना कानात काय सांगतो ना, ह्याच्यापेक्षा मुलं आपल्याला बघून काय शिकतात. दिस इज मिरर न्यूरॉन्स. पैशाच्या स्तरावर जर आपण आईबाबांना कायम घाबरलेलं बघितलंय, यू हॅव नो चॉईस बट यू आर प्रोग्रॅम्ड. यू आर प्रोग्रॅम्ड. ते कोडिंग तर आलंच आहे. आणि जर आपण म्हणतोय की प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे, फ्रिक्वेन्सी आहे, व्हायब्रेशन आहे, सो आपण जर भीतीमध्ये जगत असू सारखं, तर सिम्पथेटिक रेझोनन्सनुसार मला भीती वाटेल, मी कॉन्स्टंट भीतीमध्ये राहीन, अशाच गोष्टी माझ्या वाट्याला येणार आहे. सो मी कितीही दिवस रात्र विचार केला, पैसे येऊ देत, मी कितीही माझे बोर्ड्स बनवले की मला ही गाडी घ्यायची, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, माझ्या आयुष्याची परिस्थिती कायम मला भीती वाटेल अशीच राहणार. हे सगळं वरवरून सुपरफिशियल लेअर पर्यंत. दॅट इज वाय मनी उपासना टेक्स नियरली 6 months कळायला. कारण इतक्या अँगल्सवरती आपण क्लेन्झिंग करतो. हे सगळं मी काय घाबरवायला सांगत नाहीये.
सो हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे हे घाबरवण्यासाठी नाही आहे, पण ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्याची पद्धत आहे. देर इज अ मेथड टू कम आउट ऑफ इट. मेथड आहे. एक्झॅक्टली. आणि दॅट इज वेअर EFT कम्स इन टू द पिक्चर. अच्छा. EFT अँड कॉम्बिनेशन विथ बाकीचे जे एनर्जी सायकॉलॉजीमधनं आलेल्या टेक्निक्स आहेत त्याच्या कॉम्बिनेशननी आपण हे सगळं रिलीज करू शकतो. आपण रिप्रोग्राम करू शकतो स्वतःला. कोडिंग सुद्धा आपण हो. डिकोड करून परत पण नव्याने करू त्याच्याकरता आधी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे अच्छा की एक्झॅक्टली काय आहे. सो आपण मनी उपासनामध्ये विथिन अ स्ट्रेच ऑफ 6 मंथ प्रत्येक सेशनमध्ये आपण एक वेगळा टॉपिक घेतो. वी ट्राय टू आयडेंटिफाय. आता जसं आत्ताच आपण बोलताना इतक्या गोष्टी बोललो. सो आपण प्रत्येक सेशनमध्ये एक टॉपिक घेतो. अच्छा. त्याचा माझ्या आयुष्यावरती काय इम्पॅक्ट आहे आणि तिथून मला काय बदलणं गरजेचं आहे. आणि हे इतकं सोपं नाही आहे, आपल्याला क्लिक पण होत नाही. बरोबर. मेकिंग यू अंडरस्टँड की अरे एक्झॅक्टली तुम्ही इथे अडकलाय. ह्या भावना माझ्यात आहे हे पण माहित नसतं बरेचदा. सो त्याला ते प्रॅक्टिस सेशन्स असणं, त्याला एक रिपिटेटिव्ह प्रॅक्टिस असणं, प्रोग्रेसिव्ह प्रॅक्टिस असणं. तुम्ही डायरेक्ट मॅनिफेस्टेशनकडे जाऊ शकत नाही. बरोबर. आज मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? मला पाहिजे ती एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात निर्माण होणं. याच्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे अलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे 2 फ्रिक्वेन्सीज मॅच होणं. अच्छा. माझ्या आयुष्यात कुठली गोष्ट येऊ शकते जी मला मॅच करते माझ्या विचारांना. सिम्पल. तेच मित्र माझ्या आयुष्यात. एक्झॅक्टली. आपले मित्र कोण असतात? बरोबर. जे आपल्यासारखे असतात. हा. चांगले वाईटचा प्रश्न नाहीये. अगदी बरोबर. आणि कुठे गेलो तरी आपण तशी माणसं शोधतो. हो. किंवा ती आपल्याला शोधतात. खरंय. पण आपल्याला हे वाटतंय सगळं विचाराच्या स्तरावर चाललेलं आहे. नाऊ सी, अंडरस्टँडिंग अलाइनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला असं वाटतं की मी कुठे असा विचार केला होता तरी मला इतका वाईट नवरा मिळाला, मला इतकी कटकटी बायको मिळाली. कारण युनिव्हर्स फक्त विचारांना प्रतिसाद देत नाहीये. विचारांपेक्षा खोल आहेत भावना. भावनांपेक्षा खोल आहेत बिलीफ सिस्टीम्स. अच्छा. आणि बिलीफ सिस्टीम्स पेक्षा खोल एक स्तर आहे ज्याला अदृश्य प्रोग्रामिंग म्हणतात, ज्याची जाणीवच आपल्याला नाही आहे. आपण जे जेनेटिक्स म्हणतोय ना, जे DNA म्हणतोय, ह्याची जाणीव कुठे आहे आपल्याला? काय माहिती आहे आपल्याला? कसं माहिती आपल्याला की काय एक्झॅक्टली घडतंय माझ्या बरोबर? पास्ट लाईफ मधनं काय प्रोग्रामिंग आलेलं आहे कुठे माहिती आहे? नाही माहित आहे. वी डोंट नो. आईच्या गर्भात असताना किंवा पहिली 6 वर्ष आयुष्याची काही आपण ऍब्सोल्युटली ब्लँक होत काय घडलं. आज फोटो बघितल्यावरती थोडंसं ब्रशअप होतं, पण निसर्गाची योजनाच आहे ती, आपल्याला ते काहीच आठवत नाही. लस घेतली आहे, काय दुखलं किती दुखलं काही आठवत नाही. जन्म झालेला आहे आपला, पेन आठवत नाही. म्हणजे जेवढ्या वेदना आईला झाल्या असतील तेवढ्याच वेदना बाळाला झाल्या असतील की नाही, आपल्यालाही झालेल्या आहेत. कुठे आठवतं? ती निसर्गाची योजना आहे. आणि तेव्हा जे प्रोग्रामिंग झालं प्रॉब्लेम आपल्याला माहित नाही की काय आलं त्या सगळ्यातनं. सो आपण या 2 लेयर्स वरती काम करतो. आपल्याला वाटतं की मी या गोष्टीचा विचार केला आणि ती मला मिळत नाहीये. आपलं अलाइनमेंट आपल्या ह्या फ्रिक्वेन्सीवर ठरतं. अच्छा. इमोशन्स, बिलीफ सिस्टीम्स आणि हे सगळं अनकॉन्शियस प्रोग्रामिंग. म्हणून एखादा व्यक्ती आपण म्हणतो लकी आहे. लकी म्हणजे काय? त्याला पाहिजे ती गोष्ट मिळते, सहजी मिळते. लकी. कसा काय लकी झाला तो? प्रॉबेबली त्याचे हे सगळे प्रोग्रामिंग बाय डिफॉल्ट राईट होते. बरोबर. मे बी. आता एखाद्याचे बाय डिफॉल्ट प्रोग्रामिंग आपण असं म्हणूया की कमतरतेला आहेत, संघर्षाला आहेत. म्हणजे त्याचे विचारही तसेच आहेत, त्याच्या भावनाही तशाच आहेत. मी त्याला आतून पण असंच वाटतंय की अरे काय झिजल्याशिवाय आयुष्यात काही मिळत नाही, तरसल्याशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही. त्याचा अनुभवही दांडगा तसाच आहे. त्याच्यामुळे त्याची बिलीफ सिस्टीम तशी आहे. बरोबर आहे. बिकॉज एक्सपिरियन्स विल सर्टिफाय द बिलीफ मोर. बरोबर. की अगदी म्हणजे मला एवढ्याशा गोष्टी करता पण झटायला लागत होतं, काही सहज माझ्या आयुष्यात घडलं नाही. हे खूप सहज लोक बोलून जातात. म्हणजे अगदी क्रिकेटची बॅट हवी होती, होते आई बाबांकडे पैसे, पण देवर प्रोग्राम्ड की सहजी काही द्यायचं नाही, मुलं बिघडतात. सो ते सगळं माझ्यावरती. सगळ्यांना जॉब लागला, मला नाही लागला. इंटरव्ह्यू पास झालो, माझंच होल्डवरती ठेवलं गेलं, माझ्याच वेळेला प्रोजेक्ट गेला. दांडगा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे अनुभव
प्रत्यक्षातले अनुभव वेगळे असतील त्या त्या काळानुसार, पण जो भाव आहे अनुभवांच्या मागे तो सेम हे असेल. सगळं बिल्ड करणार ना ते. एव्हरी ट्रॉमा विल ब्रेक यू विथ समथिंग. कारण तेच कोडिंग किंवा प्रोग्रामिंग झालंय असं म्हणतात. आणि बाय डिफॉल्ट ह्याच्या जेनेटिक्स मधनं पण संघर्षच आला. आई बाबांचा, त्यांच्या आधीचा. हो. आईच्या गर्भात असतानाही कदाचित तीच अवस्था आली. माहित कुठे आहे आपल्याला. आपण म्हणतो आणि त्यांनी सिक्रेट सारखं काहीतरी बघितलं, विचारांवरती काहीतरी बघितलं, तर हा विचार करतोय, अलाइन कुठे होतोय, अलाइनमेंट कुठे आहे. सो मनी उपासना हेल्प्स फॉर दिस अलाइनमेंट. आणि या अलाइनमेंट करता क्लेन्झिंग गरजेचं आहे. क्लेन्झिंग म्हणजे काय की आपण हे सगळे ब्लॉकेजेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. सी, आपल्याला पॉझिटिव्ह वाटू शकत नाही ना जर नेगेटिव्हिटी आत असेल. साधी गोष्ट आहे, मला कॉन्फिडेंट कधी वाटेल ज्या वेळेला माझ्या आत भीती नाहीये. कॉन्फिडन्स कुठेही किलोच्या भावावर बाहेर मिळत नाही. मला कोणीतरी मोटिवेट करून टेम्पररी माझ्यात हवा भरू शकतो. मोटिवेशनल स्पीकर. इंटरनल जी माझी फिलिंग आहे स्वतःबद्दल की अरे मी करू शकते, मी डिझर्व करते रे, ठीक आहे यार, ये तो हो जाएगा मेरे लाईफ में. नॅचरल भाव आहे. जसं आपल्याला आज रात्री जेवण मिळणार आहे का नाही ह्याचा डाऊट आहे का? नाही. कारण आपल्याला माहिती आहे अगदी घरी नसलं तरी कसंही मॅनेज करू, पण माझं आयुष्य चांगलं होईल. ह्याबद्दल आपण एक इनसिक्युअर असतो, असुरक्षित भावना असते मनात. आपल्याला पॉसिबलच नाहीये. म्हणून तसे अनुभव येतात. आणि या सगळ्यांकरता क्लेन्झिंग गरजेचं. इट्स अ कल्टिवेटेड फ्रिक्वेन्सी. पहिले क्लेन्झिंग, अलाइनमेंट, आणि मग रिझल्ट इज मॅनिफेस्टेशन. तो आपोआप होत असेल मग तर. बिकॉज आजही आपण मॅनिफेस्ट करतोच आहे ना गोष्टी. आपण जर एखादा टॉक्सिक माणूस आयुष्यात मॅनिफेस्ट केला फॉर सम रिझन, काय घडलं? आपलं प्रोग्रामिंग कुठेतरी तसं असणार आहे. हो. जे आपल्याला आठवतंय किंवा नाही आठवत. ओके, अगदी आपण ग्रहताऱ्यांचा दोष म्हणूया. काय आहे? प्रोग्रामच आहे ना. असेल नसेल आपल्याला माहित नाही, पण एक कदाचित इन्फ्लुएन्स असू शकतो. क्वांटम फिजिक्स असं म्हणतं की सगळ्या गोष्टी एकमेकांवर परिणाम करतात. म्हणजे अगदी दोन माणसं भेटल्यावरती सुद्धा एकाची एनर्जी दुसऱ्याला इन्फ्लुएन्स करू शकते. आपल्या घरात एखादी वस्तू आपण आणतो, कुठलीही गोष्ट एकमेकावर परिणाम करू शकते. बरोबर आहे. सो ग्रहताऱ्यांचा असेल ना प्रभाव, कदाचित असला जरी तरी प्रोग्रामच आहे. एक फिल्टर आहे. एक फिल्टर आहे. जसं पास्ट लाईफ एक फिल्टर आहे, जेनेटिक्स एक फिल्टर आहे, आयुष्यातले ट्रॉमाज एक फिल्टर आहे, आपलं परसेप्शन एक फिल्टर आहे. तसंच हे सगळे फिल्टर्स असू शकतात ना. पण द गुड पॉइंट इज की आपण ह्या सगळ्यांमधले ब्लॉकेजेस काढू शकतो. मनी उपासना हे काढू शकते. येस. आणि लाईक तुम्ही मला विचारलं हे नाव, पण ऍक्च्युली गंमत त्याची अशी आहे, मी जसं म्हटलं इट्स अ कल्टिवेटेड फ्रिक्वेन्सी. उपासना आहे ती, साधना आहे ती. सहज नाही. इफ यू अंडरस्टँड मग ती सहज आहे. ती शॉर्ट टर्म साठी नाही असू शकत ना, 1 दिवस 2 दिवस. जोपर्यंत पैसे हवेत तोपर्यंत जोपर्यंत आयुष्य सुरळीत हवं आहे तोपर्यंत स्वतःला त्या अलाइनमेंट मध्ये ठेवणं गरजेचंच आहे. आपण जी अशी माणसं बघतो की ज्यांचं आयुष्य खरंच खूप इझी असतं, काय घडलेलं आहे यांच्या बाबतीमध्ये? एक डिफॉल्ट अलाइनमेंट आहे. डिफॉल्ट आहे ती. मग ती डिफॉल्ट त्यांच्या पास्ट लाईफमुळे आली, त्यांच्या जेनेटिक्समुळे आली, त्यांच्या आईवडिलांमुळे आली, त्यांच्या लहानपणा, पण अलाइनमेंट झाली ना, कशी का असे ना, एक डिफॉल्ट अलाइनमेंट झाली. आपल्या बाबतीत नाही घडली, पण आपण ती घडवू शकतो. बट इट इज अ प्रॅक्टिस. जसं आज आपण अनकॉन्शियसली या सगळ्या अनअलाइंड अवस्थेत राहण्याची प्रॅक्टिसच करत आलोय, तसं आपण कॉन्शियस होऊन, अवेअर होऊन ह्या अवस्थांमध्ये अलाइन होण्याची प्रॅक्टिस करू शकतो. आणि मनी हे नाव पण दोन्ही अर्थानी आहे. मनी इज MONEY ऑल्सो, आणि मनी ही आतली मन. कारण तुमचं फ्रिक्वेन्सी जोपर्यंत बदलत नाही ना, तोपर्यंत तुमच्या आजूबाजूची कुठलीही गोष्ट बदलणार नाही. म्हणजे मनाचा मनीशी संबंध आहे. आणि मनी उपासना डझंट ओनली टीच यू पैशाबद्दल, आपण समृद्धी शिकवतो. समृद्धी म्हणजे काय? बरोबर ना. नुसतं पैसे नाहीत की माझ्याकडे आलिशान गाड्या आहेत, माझ्याकडे 4 घरं आहेत, मला पाहिजे त्या गोष्टी मी वापरते, माझे 2-2 लाखाचे परफ्युम्स मी वापरते. नॉट दिस. शांती, आनंद, अलाइनमेंट, आयुष्यातले सगळे कॉर्नर्स
स्टेबल, पीसफुल आणि हार्मोनियस असायला हवेत. आरोग्य तीच व्यक्ती, हो, सगळे कॉर्नर्स, वा. रिलेशनशिप्स, युअर इंटरनल पीस, हेल्थ, मनी, वर्क, स्पिरिच्युअलिटी, सगळं. कारण आपण जर खरंच बघितलं तर आयुष्य एका वेळेला मल्टी डायमेन्शनली ऑपरेट करत असतं. बरोबर आहे. आपण 10वीत असतो त्याच वेळेला हॉर्मोनल चेंजेस घडतात, त्याच वेळेला प्रेमात पडतो. असं कोण म्हणतं का की तू पहिली 10वी दे बाबा मग हॉर्मोन सेट इन होतील? लाईफ गोज मल्टी डायमेन्शनली एव्हरीवेअर. काम कायम सुरू असणार आहे, रिलेशनशिप्स कायम असणार आहेत, हेल्थ ही कायमच लागणार आहे, इंटरनल पीस हे कायमच लागणार आहे. सगळं मिळवलं आणि आतमध्ये जर रिक्त असू आपण, अगदी. तर या सगळ्या मिळवण्याला काही व्हॅल्यूच नाही आहे. म्हणजे पूर्णता जी असते, ट्रान्सफॉर्मेटिव्ह एनर्जी जी आहे ना आपली, हे आयुष्य बदलणार आहे. आणि ही खरी स्ट्रेंथ आहे. म्हणजे तुम्ही जर चॅनलवरती पण जर लोकांचे फीडबॅक्स ऐकले तर ऍक्च्युली मला खरा आनंद त्यावेळेला होतो जेव्हा लोक सांगतात की काय अवस्थेत आम्ही होतो इमोशनली आणि आज काय अवस्थेत, म्हणजे किती पीसफुल होत. एकेका वर्षातली ट्रान्सफॉर्मेशन आहेत. काय मिळालं ठीक आहे, हा तर ओके, हा आनंद आहेच आहे, पण हे येऊन जाऊन आहेत गोष्टी. म्हणजे आज घर घेतलं त्याचा एक 4 दिवस आनंद आहे की परत आता दुसऱ्याची आस आहे किंवा त्याच्या इंटिरियरची आस आहे. ठीक आहे, ही मज्जा आहे आयुष्यातली, हे असायला हवं, पण हे सर्वस्व नाही असू शकत. पण ज्या वेळेला ती स्ट्रेंथ आपल्या आत येते ना की आज काहीही घडलं तरी मी उभं राहून फेस करू शकते, दिस इज ऍक्च्युअल मनी उपासना. अच्छा. उद्या एखादी गोष्ट गेली जरी माझ्या आयुष्यातनं तरी मला माहिती आहे हे कसं आणायचं. मला काय करायचंय? क्लेन्झिंग, अलाइनमेंट, मॅनिफेस्टेशन इज रिझल्ट. मॅनिफेस्टेशन इज अ रिझल्ट. ऑब्व्हियसली इट इज अ रिझल्ट. अच्छा. म्हणून असं म्हणतात ना, यू डोंट मॅनिफेस्ट व्हॉट यू वॉन्ट, यू मॅनिफेस्ट व्हॉट यू आर. तुम्ही जर त्रासदायक असाल, एखाद्या प्रेमाच्या कमतरतेत असलेली व्यक्ती काय आकर्षित करणार? चुकीचे निर्णय घेते, खूप पण काय आकर्षित करणार? तसंच टॉक्झिक कमतरतेत असलेलीच व्यक्ती. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी यू कॅन नॉट. म्हणतात ना, तंबोरा जो असतो त्याच्या जो ती तार जी असते तीच फ्रिक्वेन्सी वाजू लागते त्या दुसरा तंबोरा सुद्धा. सो रेझोनन्स नुसार तसंच घडणार. प्रेम हवंय, आयुष्य प्रत्येकालाच हवंय. प्रेम ही अशी, आज प्रेम विषय नाहीये, पण प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. काल होतं आणि आज नाहीये, नाही चालणार. कधीच नव्हतं त्याला तर हवंच आहे, पण ज्याला मिळालेलं आहे त्यालाही पाहिजे, बिकॉज सवय आहे रोजची. बरोबर. पण जोपर्यंत प्रेमाची कमतरता आहे तोपर्यंत पूर्णता नाही ना. युल ऑलवेज बी एम्प्टी. एम्प्टीनेस आहे ना तो. म्हणून किती लोकांना आपण जर बघितलं त्यांच्या आयुष्यात सगळं असतं, बाहेरून सगळं दिसतंय. आता हा आतला प्रवास त्यांचा त्यांनी, तो त्याचा धंदा असतो. एक्झॅक्टली. आपण बाहेरनं सगळं भरू शकतो त्या व्यक्तीचा आयुष्य, हा आतला प्रवास त्याचा त्यांनी चालायचा आहे. मनी उपासना मार्ग दाखवू शकतो. अच्छा. पण त्याच्यावर टिकून राहणं, म्हणून ऐकतात बरेच जण, चालू फार कमी शकतात. आज जर आपण खरंच हे बघितलं अभिजित, तर तुम्ही बघाल की या विषयांवरती आज किती बोललं जातंय. एनर्जी, फ्रिक्वेन्सी, हिलिंग, व्हायब्रेशन, मॅनिफेस्टेशन, म्हणजे व्हिडिओज अँड व्हिडिओज आहेत. प्रॅक्टिकली आयुष्य किती बदलली. ज्ञान सगळ्यांना आहे, माहिती सगळ्यांना आहे, टिकून आहे. ट्रान्सफॉर्मेशन. येस, खरं आहे. सो हे कळण्यापासून वळण्याचा जो प्रवास आहे, दॅट इज व्हॉट मनी उपासना इज. अच्छा. सो अगदी चमत्कारिक गोष्टी अनुभवल्या लोकांनी की बिझनेसेस स्टार्टेड ग्रोईंग. कसं असू शकतं जे प्रत्यक्षात मटेरियल मटेरियल रियालिटी हॅज शिफ्टेड. अडकलेले पैसे लोकांचे रिकव्हर व्हायला लागले. काय घडलं? आपली फ्रिक्वेन्सी बदलल्यावरती. सी, आपण न्यूक्लियस होत. आपण असं बिझनेसचा जर विचार केला तर मी न्यूक्लियस आहे ना माझ्या बिझनेसचा. बरोबर. माझ्या बिझनेसची प्रत्येक गोष्ट ही कुणाची एनर्जी कॅरी करणार? माझी. जो एमडी आहे ज्याने ते तयार केलंय सगळं, ज्याचा बेबी आहे ते. अगदी बरोबर आहे. हु इज ड्रायव्हिंग इट? म्हणून काही ऑफिसेस मधलं, कंपनीज मध्ये काही वातावरण टॉक्झिक असतं, काही अगदी छान असतं, काही कॅज्युअल असतं. वर्क कल्चर मॅटर करतं. जशी माणसं बदलतात वर्क कल्चर बदलतं. खरं आहे.
नाही, त्या व्यक्तीचं पण त्यामध्ये असतं जी मेन. मी जर जात्याच इन्सिक्युअर आहे, मी जर जात्याच या प्रोग्रामिंगनी आहे की लोक वाईट असतात, कामचुकार असतात, नुसते पैसे काढायला पाहिजेत, मला कायम एक्सप्लॉइट करणारीच माणसं माझ्याकडे येतात, ही माझी ठाम बिलीफ आहे. मी काय काय होणार माझ्या बरोबर? मला तसेच अनुभव आणखीन येत जाणार, जी माझी ही बिलीफ आणखीन स्ट्रॉंग करणार. कारण मग एखादं लेक्चर ऐकून आपण म्हणतो नाही नाही मी आजपासून असा विचार नाही करणार, पण नुसतं विचारांच्या स्तरावर चाललेलंच नाहीये. भावना आतमध्ये आहेत. आणि मग ते घडल्यावरती तो व्यक्ती म्हणतो मला माहितच होतं हे काय पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे वर्क करत, हा, असं म्हणणारे खूप लोक असतात. हा, सिरियस. बिकॉज ही नोज दॅट इज नॉट ऑपरेटिंग देअर. ही इज नॉट ऑपरेटिंग देअर. सी, आपलं ब्रेन किंवा आपली सगळी सिस्टीम ना 2 भागांवर काम करते, सेफ्टी आणि सिक्युरिटी. अच्छा. आपलं अख्खं आयुष्य फक्त सेफ्टी शोधण्यात गेलेलं आहे, पिढ्यानपिढ्या. पहिल्या पण सेफ्टी बघतो. पहिलं पण सेफ्टी येते कशातनं? इनसिक्युरिटीतनं. इनसिक्युरिटीतनं. सो रोजच जर युद्ध असेल हा तर आयुष्याचं जे एक्सप्लोरेशन आहे, बहरणं जे आहे, हा विषयच नाहीये ना. रोज युद्ध आहे, रोज युद्धच, चिडचिडा सो स्वभाव. सगळ्या क्षमता आकुंचन पावतात ना. एव्हरी डे इज अ स्ट्रगल. पैशाला मॅनिफेस्ट करायचंय, पैशाला बघून असं वाटतं काय कटकटे राहो, कधीच पुरत नाहीत. आणि तुम्ही मॅनिफेस्टेशनचे टेक्निक्स करताय, तुमची आणि कशाची एनर्जी अलाईन होते ते बघा फक्त. पैसा त्रासदायक आहे, तुम्ही जर ह्या अवस्थेला बाय डिफॉल्ट जगताय. अच्छा. आणि वरती तुम्ही काहीतरी प्रॅक्टिस करताय, वरून किती मुलामा दिला भिंतीवरती, मूळ रंग काही दिवसांतर बाहेर येतोच. ती ओल जी लागलेली असते ती जर आपण काढलीच नाही, त्याचा प्रॉब्लेमच कधी सॉल्व्ह केला. आणि वरनं नुसतं त्याला कितीही रंगरंगोटी केली, काही वेळ दिसेल तो चांगला, पण नंतर बाहेर. डीप विदिन, इफ आय काय म्हणूया त्याला, सेल्युलरली कॉन्स्टिट्युशनली बिलीव्ह. बऱ्याच वेळेला बिलीव्ह हा शब्द फार फसवा वाटतो. बिलीव्ह म्हणजे मी बिलीव्ह करतो असं वाटतं. कधी कधी आपल्याला कळत नाही, बट वी बिलीव्ह इट. अगदी. जसं माणसं आजकाल चांगली नाही राहिली. माझा प्रश्न हा आहे की कुठल्या काळात होती? कुठल्या काळात होती? अगदी आपण अगदी महाभारत रामायणाच्या काळापासून तेव्हाही ते माणसांचा धूर्तपणा जो आहे ते राहायचेच. माणसं आता चांगली नाही राहिली, ती कधी होती? बरोबर. रामायण का घडलं तर त्याच विकारांमुळे, महाभारत घडलं त्याही विकारांमुळेच. सो मनुष्य योनीमध्ये हे सगळं आहेच, चांगलंही आहे आणि वाईटही आहे, कायमच. सो माझा जर गाभाच नेगेटिव्हिटीनी भरलेला आहे, मॅनिफेस्ट काय करणार? सो पैसा कटकट आहे, पैशाचे विषय. मगाशी आपण बोलताना जसं तुम्ही म्हणालात की बॅलन्स शीट बघायला सुद्धा नको वाटतं. अरे बॅलन्स शीट बघता सुद्धा येत नाही लोकांना. दे डोंट नो हाऊ टू रीड अ बॅलन्स शीट ऑल्सो. का? भीती आहे त्या विषयांची. सगळं चाललंय पैशासाठीच. मला कितीतरी लोक म्हणतात की ज्या वेळेला आपण बिझनेस काउन्सिलिंग करतो, सो वेन आय आस्क देम की तुम्हाला हाऊ इन्वॉल्व्ड आर यू इन टू फायनान्सेस, सो ते नाही नाही मी मॅन्युफॅक्चरिंग बघतो. मग फायनान्स का बघत नाही? नाही तो माझा पार्टनर बघतो. का? मला ते कळत नाही. कळायचं काय असतं त्यात? नाही मला त्या टर्मिनॉलॉजीज कळत नाही. म्हटलं आपण CA ला पैसे देतो? हो देतो. त्याला एक दिवस समोर बसवून विचारायचं की याचा अर्थ काय आणि याचा अर्थ काय. माझेच आहेत ना पैसे, मला कळू देत ना काय होतंय. पण इतकी भीती आहे. सो आपण जर कॉन्स्टंट ह्या सेफ्टी मोडमधनं ऑपरेट करत राहिलो ना, तर आपलं ब्रेन पण कॉन्स्टंट त्या लिम्बिक ह्याच्यातनं ऑपरेट करतं, प्रिमिटिव्ह, की अगदी सर्वायवल, कसं तरी जगायचं, अस्तित्व टिकवायचं. आपण जर सेफ्टीतनं सिक्युरिटीला शिफ्ट होऊ शकलो ना, तर मग हे आयुष्याचं सगळं बहरणं जे आहे ते कसं होईल ते सुरू होतं. एक्झॅक्टली. आज आता मी 2 अशा गोष्टी शिकवणार आहे ज्या आपल्याला एकतर हा सेफ्टी मोड, आपण सेफ्टी टू सिक्युरिटी शिफ्ट होऊ, इन्स्टंट शिफ्ट आहे तो. आणि आपण एक टॅपिंग पण एक्सपिरियन्स करूया की ज्याच्यातून प्रॅक्टिकली आपल्याला जाणवेल की आपण किती रेझिस्ट करतो. अच्छा. सगळ्याच गोष्टींना आयुष्यामध्ये. हवं सगळं आहे बरोबर,
आणि मग हे द्वंद्व जे आपल्या आतमध्ये चाललं किती कॉम्प्लिकेटेड होतं, पण काहीच कळत नाही आपल्याला, नेमकी क्लॅरिटीच नाही आहे. पण क्लिन्झिंगने हे सगळं निगेटिव्ह इमोशन्स बाहेर हो, पडतात. बाहेर पडतात म्हणजे ते रिप्लेस्ड, राईट. अच्छा. टॅपिंग काय करतं, तर टॅपिंग आपल्या ब्रेनमध्ये जे रिसेप्टर्स आहेत, ओके, जिथे ट्रॉमा ट्रॅप होतो, अमेग्डला जो आपल्या ब्रेनचा भाग आहे, जो याच्यासाठी संबंधित आहे की ट्रॉमा एक्सपिरियन्सेस. अच्छा. आपण जर बघितलं तर आपल्याला सगळ्यात जास्त काय आठवतं, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? नेगेटिव्ह. पण आपल्याला असं वाटतं, अरे असं का मला निगेटिव्हच आठवतंय. अरे ती कला आहे, ती ब्रेनची कला आहे. ब्रेन आलंय कुठनं? इव्हॉल्ड ओव्हर सर्व्हायव्हल. ओ, ते केव्ज मध्ये कुठे चालले आहेत मारायला आणि सर्व्हायव्हल, पळतायत. अगदी सर्व्हायव्हल. सर्व्हायव्हल. जाती, धर्म, खाणं खरंय. सगळं भ्रांतच ना. सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट. सर्व्हायव्हलच, फक्त टिकून राहायचंय. कोण राहायचं. येस. कितीतरी म्हणजे प्रोक्रिएशन जे आहे, म्हणजे मुलं जन्माला जी घातली गेली आहेत ती याच ह्यानी आहेत ना, की बाबा हे पुढे कोणीतरी टिकलं पुढे पाहिजे, राहील. हा. आपला वंश, आपलं अस्तित्व पुढे टिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये बाकी एक्सप्लोरेशन काहीच नाहीये ना. सो आपला ब्रेन तिथून आलेला आहे, सर्व्हायव्हल मधनं. त्याचं काम, इट इज सो इंटेलिजंट, त्याचं काम आहे की आपण परत परत आयुष्यात त्या चुका करू नयेत. अच्छा. म्हणून आपण जर कुठून पडलो, हॅव यू एव्हर एक्सपिरियन्स्ड दिस, की गाडी फुल स्पीडला चाललेली आणि अचानकपणे एक बंप येतो रस्त्यामध्ये, ओके, अचानक आलाय तो, बॉडी कम्प्रेस होते. अगदी कॉम्प्रेस होते. आपलं पायरी जरी निसटली तरी आपली बॉडी कॉम्प्रेस सो ते कम्प्रेशन का, तर ते शॉक अब्झॉर्बिंग इफेक्ट साठी आहे बॉडीच्या. पुढे ज्या वेळेला तुम्हाला असं जाणवतं की अरे परत एक स्पीड ब्रेकर आहे, तुम्ही थांबणार आहे, बट यू विल सी दॅट द बॉडी अंडरगोज कम्प्रेशन. का? तो झटका परत नकोय. माइंडला माहिती. जसं बसला मघाशी तसा झटका मला परत नकोय. दिस इज अ ब्युटी ऑफ द ब्रेन. म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट करत. कारण आपल्याला माहित नाही हाऊ टू यूज इट. हाऊ टू यूज इट. ओके. मला जर हे कळलं की मला निगेटिव्ह विचार का येत आहेत, तर ते मला शिकवण्याकरता येत आहेत की मी परत ती चूक करू नये. तर मला माहितीये ना त्याच्यात किती अडकायचं. सो मी शिकलेली आहे त्यातनं जे काही शिकायचं ते. आय विल लर्न टू डिटॅच. टॅपिंग काय करतं, टॅपिंग ह्या आपण जे कॉन्स्टंट इनसिक्युअर मोडवर बॉडी जगते की नाही, तिथून ह्याला सेफ्टीमध्ये घेऊन येतं. अच्छा. आणि ती जी मेमरी आहे, कारण नसताना आपल्याला त्रास मेमरीचा होत नाही, त्या मेमरी बरोबर जो इमोशनल रिफ्लेक्स तयार होतो. म्हणजे आपल्याला जर लहानपणी कोणीतरी 2 थोबाडीत हाणल्यात सगळ्यांच्या समोर, 4 चौघांच्या मध्ये, हे आठवल्यावरती काय वाटतं? राग येतो, घाण वाटते स्वतःची, की काय आपण काहीच नाही करू शकलो यार, का आपण इतके हेल्पलेस का होतो, किंवा इतके किरकोळ होतो का आपण. ऑफिस संदर्भात सुद्धा हे इमोशन्स क्रिएट होतात लोकांना. मला प्रॉब्लेम मेमरीचा आहे का? मेमरीमुळे जे इमोशन इन्वोक झालं, मला प्रॉब्लेम त्याचा आहे. टॅपिंग काय करतं, हे मेमरी आणि इमोशन डिलिंक करायला लागतं. अंतर निर्माण करते आम्हाला. डिलिंक करतं. ओके, जे कट करतात एक प्रकारे. डिलिंक, इट विल स्टार्ट डिलिंकिंग. तो सायनाप्स कट करायला लागतो. युअर ब्रेन स्टार्ट्स फीलिंग की आता सारखं घाबरण्याची गरज नाहीये, आता मी लाईफच्या बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. छान गोष्टी आयुष्यात कधी घडतील, वेन वॉर इज ओव्हर. अगदी. वेन युअर ॲट वॉर फ्रंट. शक्यच नाही. आपण फक्त सर्व्हायव्हल आणि चांगल्या गोष्टी किंवा क्वालिटी ऑफ लाईफ असू शकत नाही ना, कॉन्स्टंट वॉर. बरोबर आहे. सो टॅपिंग अलाउज दॅट डिलिंकिंग टू हॅपन. सो ते डिलिंक घडल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं प्रोग्रामिंग बदलतं. मग एक नवीन प्रोग्राम बॉडी एक्सेप्ट करू शकते. अच्छा. माझ्यातनं फिअर गेल्यावरती मी कॉन्फिडंट फील करू शकते ना. कुठून बाहेरनं नाही आलेलं. बरोबर आहे. म्हणजे अंधार हे ऍज काही नसतं, प्रकाश असतो. एक्झॅक्टली. सो मला कॉन्फिडंट वाटतच होतं. त्याच्यावर काजळी होती भीतीची. ती धूळ उडून गेली. भीतीची काजळी जर गेली तर मला कॉन्फिडेंट वाटण्याकरता एक्स्ट्रा काही करायची गरजच नाहीये. दॅट इज व्हॉट टॅपिंग डज. सो जे काही हे अडथळे आहेत, हे ब्लॉक्स ब्रेनमधनं डिलिंक करायला इट हेल्प्स. आणि दुसरी गोष्ट, आपण म्हणतो हे सगळे ब्लॉक्स कुठे आहेत? हे ब्लॉक्स माइंडमध्ये आहेत ना. माइंड कुठे आहे? माइंड कुठे आहे? सो माइंड एक नॉन लोकल एंटिटी आहे. जसं क्लाउड आहे, क्लाउड कोणालाच माहित नाही कुठे आहे.
हा पण एक्झॅक्ट क्लाउड मध्ये डेटा आहे. बरोबर आहे. क्लाउड मध्ये डेटा आहे. हा पण बरोबर. क्लाउड कुठं आहे? हा. क्लाउड कोणालाच माहित नाही कुठे आहे. बरोबर क्लाउड आहे आणि क्लाउड आहे आपण तो ऍक्सेस पण करू शकतो. गंमत अगदी म्हणजे हो. तसंच माइंड इज अ वा. नॉन लोकल एंटिटी. माइंड इज अ नॉन लोकल एंटिटी. ती जसं आपल्या शरीरामध्ये प्राण ऊर्जा आहे, ॲज पर होलिस्टिक सायन्स, यू बिलॉंग टू होलिस्टिक सायन्स, हो. राईट? सो ॲज पर होलिस्टिक सायन्स आपल्या शरीरामध्ये जसं प्रत्येक पेशीला जगायला रक्ताची गरज आहे, न्यूट्रिशनची गरज आहे जी रक्ताच्या मार्फतच होते, क्लेन्झिंगला लिम्फची गरज आहे, बरोबर. तसंच प्राण ऊर्जेची गरज आहे. हा हो. सो जसं रक्ताच्या रक्तवाहिन्या आहेत तसं लिम्फसाठी लिम्फेटिक वेसल्स आहेत, ड्रेनेजसाठी, तसंच ऊर्जेकरता ऊर्जा वाहिन्या आहेत. ओ अच्छा. राईट? ऊर्जेकरता आता ऊर्जा इज अगेन नॉन लोकल. हा फिजिओलॉजिकली ते दिसणार नाहीत. कारण फिजिओलॉजी घडते डेड बॉडीवरती, म्हणजे त्याचं संशोधन जे वा एक नंबर. ते घडतं डेड अगदी. बॉडीवरती ना. सो ॲज पर रिस्पेक्टेड ऑल द सायन्सेस, त्यांच्यानुसार डेथ इज एंड ऑफ हार्ट अँड ब्रेन. ब्रेन डेड. बरोबर. पण काहीतरी होतं ना जे ब्रेनला चालवत होतं, हो. काहीतरी होतं जे हार्टला पंप करू देत होतं. बरोबर आहे. हो. दिस इज नथिंग एल्स. मग ह्याला वेगवेगळ्या फिलॉसॉफीज मध्ये आत्मा, एनर्जी, जसं कसं, पण शेवटी प्राण आहे. आज आपण श्वास घेतोय, जगतोय, बोलतोय, अगदी. सगळं ऍक्सेस करतोय, प्राणच आहे ना. वी आर अलाइव्ह. अलाइव्ह कशाला म्हणतो आपण? ती प्राण ऊर्जा प्रवाहित होते. सो ॲज पर ॲक्युपंक्चर सायन्स, ही जी प्राण ऊर्जा आहे, हे जे सगळे ब्लॉकेजेस असतात, जे आपण मानसिकरित्या म्हणूया, हे ब्रेन प्रोसेसर आहे. ब्रेन प्रोसेस करतो. जसं कम्प्युटर प्रोसेस करतो, क्लाउड मधनं डेटा डाउनलोड करतो, माहिती आणि अनुभव यांना तो प्रोसेस सो तो डेटा आहे. दिस इज ऑल डेटा, राईट? बरोबर. ब्रेन इज द प्रोसेसर ऑफ द डेटा. ब्रेन इज प्रोसेसर ऑफ द डेटा. अच्छा. ओके. सो हे डिलिंकिंग जे होतं, दॅट इज तो प्रोसेसर आहे. पण हा डेटा कुठे? सो हा डेटा माइंड ज्याला आपण म्हणतो, हे या ऊर्जा वाहिन्यांमध्ये कुठेतरी अडकतं. दिस इज प्रोग्रामिंग. अच्छा. मग ह्याला हा सेल्युलर पण असू शकतो किंवा हा मेरिडियन्स मध्ये ट्रॅप्ड असू शकतो. मेरिडियन. सो मेरिडियन म्हणजे ऊर्जा वाहिन्या. अच्छा, त्याला ऊर्जा वाहिन्या म्हणतो. सो जसं ॲक्युपंक्चर मध्ये किंवा ॲक्युप्रेशर मध्ये आपण काही ऊर्जा वाहिन्यांवरती स्टिम्युलेट करतो आणि काय करतो, तर ती ऊर्जा वाहिनी जी आहे तिथला ब्लॉक रिलीज करतो. जशी ड्रेनेज सिस्टीम असते, ड्रेनेज सिस्टीम मध्ये जर मध्ये कुठे खडा अडकला तर काय करतो आपण? त्या मॅनहोल वरती प्रेशर्स क्रिएट करतो, जेणेकरून उरलेल्या प्रवाहानी तो दगड बाहेर फेकला जातो. तो पाईप मध्ये जर खडा अडकला तर आपण काय करतो? त्याचं एक बाजू चिमटवतो. बरोबर. उरलेल्या पाण्याच्या प्रेशरनी तो खडा बाहेर पडतो. अगदी. सो तीच कॉन्सेप्ट आहे बिहाइंड ॲक्युपंक्चर अँड ॲक्युप्रेशर. सो याला EFT मध्ये जोड मिळते मॉडर्न सायकॉलॉजीची, ज्याला आपण प्रोटोकॉल्स म्हणतो, की जे आपण म्हणतो, वाक्य जी वापरतो, ब्लॉक्स जे ॲड्रेस करतो त्याच्याला. सो ज्या वेळेला आपण काही विशिष्ट ऊर्जा वाहिन्यांच्या स्टार्ट किंवा एंड पॉइंट्स वरती टॅपिंग करतो, त्यावेळेला तो ब्लॉक जिथे कुठे अडकला असेल, इन युअर एनर्जी सिस्टीम ऑर इन युअर सेल्युलर सिस्टीम, तो तिथून फ्लश आउट रिलीज होतो. ओके. आणि तो नॉन लोकल आहे. सो तो रिलीज होतो. बऱ्याच वेळेला हा ब्लॉक तिथे राहून राहून एक केमिकल चेंज घडवतो, ज्याला आजार म्हणतो. सो जे स्ट्रेस इंड्युस्ड डिसीजेस आहेत, ब्लड प्रेशर, डायबिटीज, एनिथिंग कुड बी, एनिथिंग फॉर दॅट मॅटर. सो ह्या सगळ्या गोष्टी टॅपिंग आपली सिस्टीम क्लीन करायला मदत करते, त्या जुन्या मेमरीज पासून डिलिंक करायला मदत करते. अच्छा. आपल्याला जर सतत भीती वाटत असेल तर आपण एक पॉझिटिव्ह गोष्ट ऍक्सेप्टच नाही ना करू शकत. सो आता ठीक आहे ना, जेनेटिक्स मधनं जे सगळं आलं, असं नाही जेनेटिक्स मधनं वाईटच आलंय, चांगलंही आलंय ना. कितीतरी कलागुण आलेले आहेत, आपलं दिसणं त्याच्यातनं आलेलं आहे, आपले सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट त्याच्यातनं आलेले आहेत. पण आता ज्या वेळेला आपल्याला हे कळतं की आता सफिशियंट आहे, जेवढं आहे तेवढं ठीक आहे, आता मला रोज युद्धाला जायची गरज नाही आहे, आय कॅन एक्सप्लोर लाईफ. एक्झॅक्टली. दिस इज वेअर आय कॅन लर्न टू इम्बाइब न्यू कंडिशनिंग्स ऑफ मनी. अच्छा.
मी जोपर्यंत भीतीत आहे, इन्सिक्युरिटीमध्ये, मी हे ऍक्सेप्टच नाही करू शकत. साधी गोष्ट आपण हे ऍक्सेप्ट करू का की दिल्याने येतं? नाही करत, सहज शक्यच नाही. बरं आपण देताना- देतो तरी काय? हा, आपण जर हे ऐकलं की दिल्याने येतं, देतो तरी काय मग आपण, जे आपल्याला नकोय. आणि गंमत म्हणजे त्या रचलेल्या फाईलमधनं आणि 4 गोष्टी परत काढून घेतो की राहू दे, लागतील कधीतरी लागतील. देतानाही सडळ हात नाहीये आपला, सर्वजण इन्सिक्युरिटी मध्येच आहेत ना. कॉन्स्टंट. सो इन्सिक्युरिटी काय आणणार? बरोबर आहे. ती शोधून शोधून तेच आणणार. मग आपल्याला सगळेच तसे का दिसतात? कारण आपण सगळेच इन्सिक्युअर आहेत ना, सो ते सगळे इन्सिक्युअर एकमेकाच्या आजूबाजूला गोळा होतात बरोबर ना. आहे. सगळ्यांना वाटते कमतरता आहे आपल्याकडे. आयन फायलिंग्स, बरोबर आहे. हा. आयन फायलिंग्स जसं एका ह्याला एकत्रित होतात, म्हणून आपल्याकडे सेम आयन आहे त्यांच्यामध्ये, राईट? सो इन द सेम वे सगळी इन्सिक्युअर माणसं आपल्याला तीच दिसणार का? बरोबर आहे. की सगळे एकसारखे एकमेकांना दिसणारच नाही. आपलं इट इज सेड ना, अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. ऍक्च्युअली आणि आपल्या अराउंडच सो युअर फ्रेंड्स विल बी द वे यू आर. थोडा इकडे तिकडे असतो फरक, बट दॅट्स ओके. मेन कोर हा सेम सारखाच राहतो. त्याचा मतितार्थ. आणि इन्सिक्युरिटी इतकी आहे भारतात की आपल्याकडे पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा पेन तो बांधला असतो दोरीला. टॉयलेटमध्ये वस्तू सुद्धा लोक नेतात रेल्वे मधल्या. सो ही इन्सिक्युरिटीज आहे कुठेतरी मनात सगळ्यांच्या की माझ्याकडे कमी जगात आहे, सगळीकडे माझ्याकडे कमतरता आहे, आणि म्हणून आपण ते सगळं हे सुरू आहे. सगळीकडे जगामध्ये आज जग चाललंच त्याच्यावरती आहे ना. अच्छा. द वर्ल्ड रन्स ऑन हेट, इनसिक्युरिटी, पॉवर, ग्रीड. ह्याच्यावर तर सुरू आहे जग. टॅपिंग मग ह्याला कसं पुढे नेतं आपल्याला, किंवा आपलं tapping जुनं आपल्या- कात आपण कशी टाकायची? सो हे सगळं जे नेगेटिव्ह प्रोग्रामिंग आहे, हे सगळे जे ब्लॉक्स आहेत, मग ते डिलिंकिंगच्या स्वरूपामध्ये असू देत, ते एनर्जी क्लेन्झिंगच्या स्वरूपामध्ये असू देत, ते रिलीज करायला मदत करतं. अच्छा सो एक नवीन विचारधारा, एक नवीन विचारसरणी युअर सिस्टम इज एबल टू ऍक्सेप्ट. अच्छा अच्छा. सो इन रियालिटी काय होतं, आपला कोरच बदलतो ना. सो तुम्ही फक्त पैशाची इन्सिक्युरिटी नाही ना, यू आर चेंजिंग युअर सेल्फ इनसिक्युरिटी जी ॲज अ पर्सन तुमच्यामध्ये. पूर्ण किती इन्सिक्युअर्ड होत आपण की पुढे माझं कसं होणार, मला कोण सांभाळणार, अगदी, माझ्याकडे अगदी, कोण absolutely. बघणार. त्या अनुषंगाने सर्व हो. निर्णय घेतले जातात, गोष्टी किती घडतात. म्हणजे आपल्याला जर कुणी विचारलं नाही, इतके इन्सिक्युअर होतो आपण. एक्झॅक्टली. आपण किती लोक म्हणजे याच्यावरनं भांडणं करतात की मला न भेटता तुम्ही कसे भेटलात, मला न बोलवता. किंवा फोन नाही आला, बरं नसल्याचा कोणाला. वी आर सो इन्सिक्युअर विथ एव्हरीथिंग इन लाईफ. कसं आयुष्य आहे फिअर ऑफ मिसिंग आउट काइंड ऑफ हाच प्रकार. सारखं. आणि सी सोशल मीडिया हे सगळं ट्रिगर करतं. ट्रिगर. येस. हे सगळं ट्रिगर करतं कारण इतकं एक्सपोजर आहे आपल्याला एकमेकांच्या आयुष्याचं. सो बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की ह्याच्या आयुष्यात किती छान चाललंय, त्याच्या आयुष्यात किती छान चाललंय, मी आपलं नुसतं बसून लाईकच करायचं का? पण ते So, फक्त जोपर्यंत चित्र असतं. आपली फ्रिक्वेन्सी बदलत नाही ना, तोपर्यंत आयुष्यातलं काहीच बदलत नाही. सो मनी उपासना टेल्स यू टू बेसिकली चेंज युअर फ्रिक्वेन्सी. सो ते करायला लागलं की गोष्टी, इट्स लाईक द पझल, इट विल फॉल इन प्लेस. अच्छा. त्याच्या जागी योग्य गोष्टी सो ते Alignment होईल. पझलचे पीसेस दे विल फॉल हा. इन प्लेस. आणि एक सुंदर चित्र ते आयुष्याचं तयार होईल. करण्याकरता काहीच करायची गरज नाहीये. ते वेगळं करायला, ते वेगळं करायला करायची गरज आहे. ते आपोआप तुमचं होईल. अवस्था बदलल्यानंतर मनी विल फॉल इन प्लेस, हा. रिलेशनशिप्स विल स्टार्ट फॉलिंग इन प्लेस, हेल्थ विल स्टार्ट फॉलिंग इन प्लेस. इंटरनली इतकं शांत वाटेल, इतकं पीसफुल वाटेल. आपलं स्वतःशीच नातं किती वाईट आहे. बरोबर. नाहीच आहे इन रियालिटी. स्ट्रगल, नाहीच आहे. हा नाहीच आहे. आणि फोनमुळे तर आता नाहीच आहे. हम्म. बसू पण शकत नाही आपण 5 मिनिटं शांत शांत बसू शकत एकटं नाही आपण. काही मग त्यालाही आपल्याला मेडिटेशन लागतं. मग ते पण कुठेतरी ऍपवर ते ऐकायला गायडेड लागतं. मेडिटेशन लागतं. आणि ऍपवर ऐकायला लागतं, युट्यूबवर ऐकायला लागतं. बरोबर. जस्ट शांत काही न बसायचं, करता. इक्विलिब्रियम असं नाही होऊ शकत. नथिंग. पण कुठेतरी होम कमिंग व्हायला पाहिजे. हा, होम कमिंग. सो दिस इज वेअर हम्म. इट इज इम्पॉर्टंट. सो मनी उपासना हेल्प्स अ पर्सन टू चेंज. घर वापसी हा शब्द आठवत होता मला. घर वापसी करायला पाहिजे. घर वापसी म्हणजे आपण कोण आहोत. अच्छा. आणि कसं आहे ना, कितीही आपण स्पिरिच्युअल वाचलं, कितीही कळलं, ते वळणार कधीच नाही जोपर्यंत आयुष्यातला हा दंगा थांबत नाही. प्रॅक्टिकल लेवलला जर इतकं अनरेस्ट आहे आयुष्यामध्ये, कितीही उदात्त विचार कळले जरी आपल्याला, जगणार कसं ते? आणि हे सगळं टॅपिंग, मनी उपासना सगळं. इट्स नॉट ओनली टॅपिंग. मनी उपासना इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेनी टेक्निक्स, ज्याच्यामध्ये क्लेन्झिंग साठी टॅपिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट. अच्छा. पण ते फक्त एक भाग झाला क्लेन्झिंग बरोबर. म्हणजे. सो
तीन टप्पे आहेत ना, क्लेन्झिंग झालं की अलाइनमेंट अलाइनमेंट झाली की मॅनिफेस्टेशन होणार. ते फक्त एक म्हणजे प्रत्यक्षात एक प्रकार सुपरफिशियल लेअरवरती ते दिसेल मॅनिफेस्ट झालेलं, त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा प्रयत्न करायची गरज नाही. आपण जे औषध खातोय त्याचा उपयोग झालाय की नाही कळणार कसं? तो मॅनिफेस्टेशन इज दॅट. राईट. सो मॅनिफेस्टेशन इज वेअर रिझल्ट येत राहतात. ते येत राहतात, बदलत राहतात, सिच्युएशन्स बदलतात. पण तुम्हाला असा अनुभव आला काउन्सिलिंग मध्ये किंवा मनी उपासनेच्या मध्ये की काही व्यक्तींना कळलंच नाही की त्यांच्या आतमध्ये हा ब्लॉक होता, हा प्रॉब्लेम होता आणि त्यांना त्याचा दूर दूर अंदाज पण नव्हता? असं कितीतरी वेळेला होतं, कारण आपल्याला सवयच नाहीये ना. आपण दरवेळेला कुठे शोधतो? बाहेर शोधतो. असं काही उदाहरण म्हणजे त्याच्या आतमध्ये मोंजोलिका आहे हे त्यालाच माहिती नाहीये? अशी सगळ्यांच्यातच असते दडलेली. बऱ्याच वेळेला असं घडतं. वी डोंट अंडरस्टँड. आपल्याला हे ऐकायला, आता सपोज माय बिझनेस इज नॉट डुईंग गुड, मला हे ऐकायला जास्त सोपं आहे की माझ्या ऑफिसच्या जागेमध्ये काहीतरी दोष आहे. हे असं ऐकायला सोपी वाटेल मला, बिकॉज ते माझ्या बाहेर आहे. सो तुम्ही या, काहीतरी लावा आणि ते क्युअर करा. मला माझं काहीच बदलायचं नाहीये. पण इथे आपण सांगतोय तुमचा आत डोकवा. खूप अवघड आहे. म्हणजे मी आणि आजपर्यंत समाजाची ही बैठकच नाही ना. लहानपणापासून आपल्याला कधीतरी कोणी विचारलं का की तुला का भीती वाटते? आपल्याला कायम हे सांगितलं की तुला भीती नाही वाटली पाहिजे. मुलगी आहेस का घाबरतोस? रडतो कशाला? किंवा असं राहिलास तर पुढे कसं जाणार? हा टपली मारून जाईल, तो टपली. आज कुणीच आपल्याला विचारलं नाही की का होतंय असं. आणि इथे एक्झॅक्ट ऑपोजिट आपण करतोय. वी ट्राईंग टू आस्क अवरसेल्फ की का माझी ही का अवस्था आहे. माझी गंमत बघा ना अभिजित, आपण म्हणतो माझ्या आयुष्यात पैसे नाहीत, पण इन रियालिटी सगळंच चाललंय की. खाणं पिणं चाललेलं आहे, शिक्षण झालेली आहेत, ठीक आहे, ती त्या दर्जाची नाही झाली कदाचित, पण चालू आहे ना. ट्रिप चालल्या आहेत, सगळं चाललंय, EMI चाललेले, ठीक आहे, थकत थकत का होईना चाललेत, गाड्या घेतलेल्या आहेत, घरं घेतलेली आहेत. आपण असं सारखं रडतो पैसे नाहीत, पण इन रियालिटी सगळं चाललंय. पण एक कंडिशनिंग आहे कॉन्स्टंट की पैसे आहेत हे कधी म्हणायचंच नाही. कारण म्हटलं की त्याला नजर लागते, दृष्ट लागेल, किंवा आपलीच नजर लागेल, किंवा आपण मग फार ओव्हर कॉन्फिडेंट होऊ, आपण ते गमवू. कशासाठी? प्रत्येक वेळेला काहीतरी मिळवण्याकरता एक नेगेटिव्ह मोटिवेशन का पाहिजे? एक पॉझिटिव्ह मोटिवेशन का असू शकत नाही? साधी गोष्ट आहे, आपण सेव्हिंग का करतो? कारण एक इन्सिक्युरिटी की मला नाही, सेव्हिंग का करतो? सिम्पल. आपण याच्यासाठी सेव्हिंग करतो की आणीबाणीच्या वेळेला उपयोगी पडेल. आपण याच्यासाठी का सेव्हिंग नाही करू शकत की मला पुढच्या वर्षी ट्रिपला जायचंय? येस, मला माझी मुलं मोठी झाली की त्यांच्या शिक्षणाकरता पैसे, त्यांच्या लग्नाकरता पैसे, ठीक आहे ना, मला वर्ल्ड टूर करायची याच्याकरता पैसे. आणीबाणीसाठी का साठवतोय आपण? मग जी गोष्ट ज्या अवस्थेने पेरणार आहे ते पैसे कुठे येणार आहेत? मग अशा लोकांच्या आयुष्यात आणीबाणी निर्माण होणारच. कारण तुम्ही साठवलेच पैसे या भावनेनी की हे प्रॉब्लेम्सला उपयोगी पडतील. मग यू इन्शुअर्ड प्रॉब्लेम्स. अच्छा. सो सेव्हिंग करता नेगेटिव्ह मोटिवेशन कशाला? पॉझिटिव्ह मोटिवेशन का नाही असू शकत? कारण आपल्याला कंडिशनिंग आहे. किती डीप आहे की पैसा पॉझिटिव्ह गोष्टींसाठी असतच नाही. पैसा गरजेपुरता असतो आणि तेवढाच असला पाहिजे. सो हे नाही ना कळत लोकांना, हे जाणीव करून द्यायला लागते. अच्छा. माझ्याकडे एक व्यक्ती होती जे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करत होते, आणि इफ यू सी अलीकडच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये वन ऑफ द मोस्ट बूमिंग इंडस्ट्रीज इज फिटनेस इंडस्ट्री. बरोबर. मेंटल हेल्थ इंडस्ट्री बरोबर फिटनेस इंडस्ट्री, युट्यूब वगैरे, हे सगळं, दीज आर ऑल इन द बूमिंग इंडस्ट्रीज. हो. तो माझ्याकडे येऊन जर त्या काळामध्ये जर एक 7-8 वर्षापूर्वी सांगत असेल की काय ना फिटनेसमध्ये काय राहिलंच नाही आता, कशी ग्रोथ मिळणार तुम्हाला? काहीच नाही. त्या काळामध्ये तर असंही नव्हतं की फार इंस्टाग्रामवरती लोक ऑनलाईन कोचेस करत होते का काय करत नव्हतं. बट इफ यू बिलीव्ह दिस की माझा बिझनेस असा आहे की याच्यातनं काय मला पैसे मिळणार नाहीत बाबा, कसे पैसे येतील? तो बिझनेस कसं तुम्हाला फळस्वरूप काहीतरी देणार? सो या गोष्टींची जाणीव करून द्यावी लागते ना.
सो जसं एक व्यक्ती मला येऊन म्हणाली, त्यांचं एक कोर्ट केस मॅटर चालली होती आणि त्याच घरामध्ये ते वर्षानुवर्ष राहत आहेत आणि गुड गोईंग, म्हणजे बिझनेसेस आर गुड. पण घरामध्ये एक काहीतरी कॉन्फ्लिक्ट झाला, मतं जशी पैसा आला की मतं बदलतात लोकांची. सो त्यांच्या भावाचं अचानकपणेच हे झालं, त्यांनी काहीतरी वडिलांना ह्याच्या नकळत वडिलांच्या सह्या वगैरे घेऊन टाकल्या, असं सगळं केलं. आणि मग ते माझ्याकडे आले, मला म्हटले, अहो ताई सगळं चांगलं चाललं होतं आणि मग हे असं अचानक झालं, मला ते घरच नको झालंय. म्हटलं का, काय झालं? तर मला म्हटले की नाही, आम्हाला ते सांगितलं की ते घर छापित आहे. म्हटलं शापित आहे? आणि मग काय सांगितलं? तर ते म्हणाले नाही, मोठी पूजा वगैरे घाला आणि फार किचकट आहे सगळं ते, तर काय करायचं? म्हटलं मला तुम्ही खरंच सांगा, घर शापित असतं. आज तुमची दोन्ही मुलं मेडिकलला आहेत, शेवटच्या वर्षांमध्ये आहेत, त्यांनी किती वेळा गटांगळ्या खाल्ल्या पाहिजे होत्या? तुम्हाला झोप लागली पाहिजे होती का, जर घर शापित आहे तुमचं? झोप नाही लागणार पहिलं तर. आपण कशाला म्हणतो शापित घर असणं? पण किती कन्व्हिनियंट आहे हा, की प्रॉब्लेम बाहेर आहे बाबा, माझ्यात काही नाहीये, घरात काहीतरी आहे, कुणीतरी काहीतरी केलंय. हे किती सोपं वाटतं आपल्याला. जबाबदारी म्हणजे मीच जबाबदार आहे माझ्या परिस्थितीला, हे सहज स्वीकारत नाही आपण. जोपर्यंत ते करत नाही, सी आपण असं म्हणत नाही की मी मुद्दाम केलंय. जसे काही ब्लॉक्स आहेत जे माझ्या नकळत आहेत, पण जर मी जबाबदारी स्वीकारू शकलो तर मग चेंज करायचा चान्स आहे ना. हो. मी जर बाहेर ढकललं, अगदी. मी बाहेर जर ढकललं तर ते माझ्या हातातच माझ्या नाहीये. हातातच नाहीये ना. अशी कितीतरी लोक माझ्याकडे कन्सल्टिंगला येतात की ज्यांचे स्पाऊस रिलेशन विचित्र असतात, किंवा एखादी व्यक्ती काही मेंटल ट्रॉमामधनं चाललेली आहे, त्याला ट्रीटमेंटही घ्यायची नाही आहे, पण मुलं आहेत, फायनान्शियल स्टेक्स आहेत. पण याचा अर्थ असा नाही ना की आपण चांगलं नाही राहू शकत. आपण जोपर्यंत, ठीक आहे त्याला मॅनेजमेंट आहे, त्याचं काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, त्रास आहे, होणार, पण तुम्ही जोपर्यंत थांबलाय ना की तो बदलू दे मग मी बदलणार, अच्छा. असं नाही होणार. सो मनी उपासना, टॅपिंग, ऑल दीज एनर्जी, ह्याला एनर्जी डायनमिक्स म्हणतात. ऑल दीज टेक्निक्स. सो हे सगळे एनर्जी डायनमिक्स एकतर अंतर्बाह्य आपल्याला बदलायला मदत करतात. आपल्याला ब्लॉक जर कळला तर आपण तसं त्याच्यावरती प्रॅक्टिकली, इमोशनली सगळ्या स्तरावर काम करू शकतो. आणि या प्रोसेसमध्ये म्हणजे समृद्धी तर येते, पण तुम्ही एक तुमचं आयुष्य बहरतं सगळ्या असंच म्हणताय, म्हणजे एक शांती, समृद्धी, सगळ्या आनंद. लेवलला. अच्छा. तेच तर हवंय ना आपल्याला. एक्झॅक्टली. युनिडायरेक्शनल आयुष्य असून उपयोग काय? नुसते पैसे, नातेसंबंध, बरोबर आहे. मनी फक्त नंबर्स नाहीये, काय उपयोग ना अशा आनंद पण आयुष्याचा? आहे. सगळं आहे, हेल्थ नाहीये. मनी उपास म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष राहू द्यात, पण आपण हे सर्व प्राप्त करून देतो. त्याच्या रस्त्यावरच आहे. त्या रस्त्यावर असतो आपण. तो त्या अर्थी धर्म, अर्थ, काम हे सगळं म्हणजे इच्छा पूर्ण होता त्या प्रोसेसमध्ये. बरोबर. अच्छा. सो जितकं मला कळलं ते म्हणजे क्लिन्झिंग म्हणजे तर आपण घरातला कचरा काढतो, तर पहिला आपण सगळ्या खोल्यांमध्ये तो कचरा बाहेर आणतो, त्याला एका ठिकाणी जमा करतो आणि मग तो बाहेर काढतो. सो ते टॅपिंग करतं. बरोबर. टॅपिंग आणि अशा बऱ्याच पद्धती, अशा बऱ्याच, सायकोसेन्सरी बऱ्याच पद्धती आहेत. मनी उपासनामध्ये आपण आज पण मी शिकवेन कदाचित. आणि कधी कधी दरवाजाच्या आतमध्ये अशी काही धूळ असते, कचरा असतो, आपल्याला सहज रोज दिसत नाही, तेही टॅपिंग बाहेर काढतं. करू शकतं. म्हणजे आतली मोंजोलिका जी दिसत नाही आपल्याला, ती पण बाहेर निघेल या प्रोसेस मधनं. निघू शकते. अच्छा. आणि मग आपण तो कचरा गेला, मग अलाइनमेंट होईल, म्हणजे घर स्वच्छ वाटायला लागेल. घर म्हणजे आपलं मन, अंतर्मन. आणि मग शेवटी सरफेसवरती जे दिसतंय ते म्हणजे आपली इच्छापूर्ती, एक आनंद, शांती, समृद्धी. मटेरियल फॉर्म मध्ये काही गोष्टी घडू शकतात, इमोशनल लेवलला काही गोष्टी घडू शकतात, काहीतरी घडणं म्हणजे भौतिक इच्छा, मग तो पैसा असेल, समृद्धी असेल, काही आध्यात्मिक, जे काय. अच्छा. जिथे कुठे तुमची एनर्जी अलाइन होते अच्छा. सो त्या गोष्टी सगळ्या आपोआप आयुष्यात यायला लागतील. असे कितीतरी लोक दरवर्षी हे म्हणतात की अरे हे पण घडलं, आम्हाला हे माहित पण नव्हतं, किंवा ही गोष्ट घडेल. पण ज्या वेळेला आपण एक अवस्थेतनं राईज होतो, त्यावेळेला त्याला करस्पॉन्ड करणारं जेवढं काही आहे हे आपोआप आयुष्यात डोकावणारच. अच्छा. आज आपण एका असं गृहीत धरूया की आपण एक्स फ्रिक्वेन्सीला होतो, आपल्याला जायचंय व्हायला, पण एक्स फ्रिक्वेन्सीला जगत असताना एक्सला ज्या ज्या गोष्टी अलाइन करतात मग त्या कुठे ना कुठे डोकावतातच आयुष्यात. अच्छा. सो आपण जर स्ट्रेसमध्ये आहोत, तो स्ट्रेसशी रिलेटेड सगळं कुठेतरी डोकावतच आयुष्यात. अच्छा. मग रिलेशनशिप्स असतील, मनी असेल, हेल्थ असेल,
कारण नसतानाच ओव्हर थिंकिंग असेल, उगाच हम्म. कुठेतरी डोकावणारच आयुष्यात. आणि सगळ्या क्वांटम वेन यू इव्हॉल्व्ह एक्स पासून वायला जेव्हा आपण जातो, मग त्यावेळेला वायच्या ज्या काही आहेत त्या आपोआपच येणार. अपग्रेड होतोय. आपोआप. मग त्यावेळेला एक्सची एखादी गोष्ट घडली जरी तरी देन यू आर केपेबल ऑफ हँडलिंग. ओके, जे पूर्वी आपण डिस्टर्ब व्हायचो ते आता होत नाही. हँडल वर करू गेलोय. शकतो ना. जसं लहान मुलांचे विषय आज आपण हँडल करू शकतो, पण लहान असताना करू शकत नव्हतो. तेव्हा अंधाऱ्या खोलीची भीती वाटायची, आता वाटत नाही. वर आलोय आपण. एक्झॅक्टली. सो पण लहान असताना ते विषय मोठे ते होते मोठे होते. आपल्यासाठी. आज दुसरं काय मोठं यू असेल. राईज ते विषय छोटे झाले. तर मनी उपासना तुम्हाला राईज करते, वर हेल्प नेते. यू टू राईज इन युअर कॉन्शियसनेस. अच्छा अच्छा, म्हणजे एक हॉक आय दृष्टिकोन येतो. Yes. वरून बघतोय आपण गोष्टींकडे, येस, तितकं अटॅच न होता. बरोबर. प्रोसेसेस आहेत सगळे, अच्छा, आणि प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. ते तर प्रत्येकाची आहेच. गती वेगळी आणि प्रत्येकाची जर्नी वेगळी. पण तुम्ही जे म्हणतात की पैसा हा सुद्धा एनर्जी आहे, म्हणजे नक्की काय? मनी इज एनर्जी. नोट जी माझ्या हातात आहे बेसिकली ही एक क्वांटम फिलॉसॉफी आहे, बरोबर, की प्रत्येक गोष्ट दिसताना जरी स्थूल दिसत असली तरी त्याच्या गाभ्याशी ती ऊर्जा. ती ऊर्जा आहे. अच्छा, दॅट इज ई इज इक्वल टू MC स्क्वेअर वगैरे ते सगळं. मग ॲटम्सच्या आतमध्ये ज्या वेळेला हा सगळा प्रवास सुरू झाला, तो फायनली सबअटॉमिक पार्टिकल्सच्या पण पलीकडे काय दिसलं तर फक्त एक व्हायब्रेशन. गॉड्स पार्टिकल मध्यंतरी आलो. बरोबर. सो दिस इज की फायनली अंततः ती ऊर्जा. प्रत्येक गोष्ट कशातनं बनलेली आहे? ऊर्जेतनंच. ऊर्जेचंच प्रकटीकरण आहे ते. हा, प्रकटीकरण. सो मनी दिसताना जरी स्थूल दिसलं, आज आपण ज्या खुर्चीवरती बसलो ही दिसताना जरी अशी स्थूल दिसली तरी याच्या सब अटॉमिक लेअर्सला जेव्हा बरोबर. आपण त्याला ब्रेक करू, त्या डायमेन्शनला जेव्हा आपण त्याला ब्रेक करू, काय दिसणार आहे? फक्त एनर्जी फॉर्मच दिसणार आहे. ओके. सो तसं प्रत्येक गोष्ट ही एनर्जी. जसं या खोलीमध्ये पण जेव्हा आपण बसलोय, ही जी एम्प्टी स्पेस आहे ही दिसताना एम्प्टी दिसते, एम्प्टी आहे का? ते एक तरंग असतील. असणारच. आहेच. त्याशिवाय डिव्हाइसेस चालूच शकत नाही. ओ, आपण रिमोटनी इतक्या कन्व्हिनियंटली चॅनल बदलतो, ते सोनीचं स्टार होतं कसं? बरोबर. येतं कुठनं? तरंग. आपण फोन ज्या वेळेला लावतो एकमेकांना, युअर नंबर इज युअर फ्रिक्वेन्सी. हा, आय डायल युअर फ्रिक्वेन्सी, राईट? दॅट इज व्हॉट कनेक्ट्स. बरोबर. आपण कल्पनाच नाही करू शकत. आपण व्हॉट्सअपवर एखादा व्हिडिओ पाठवतो, तो ऍक्च्युली इथून जातो. खरंय. सो दिसताना स्पेस एम्प्टी दिसते, पण एम्प्टी नाही आहे, भरलेली आहे ना. इलेक्ट्रोमॅग्नेटिक अच्छा. स्पेक्ट्रम आहे सगळा. सो दिसताना शरीर जरी स्थूल दिसलं तरी आहे ऊर्जेचंच प्रकटीकरण. म्हणजे नोटा So जरी दिसल्या, anything. ती मुळात ऊर्जाच आहे ती. मनी म्हटल्यावरती करन्सी, तो त्याचं फिजिकल प्रिंट जे आहे हा, ते त्याचं फिजिकल प्रकटीकरण आहे. त्या मागची ऊर्जा एखादा 16 एनर्जी. म्हणजे एखाद्या 16 नोव्हेंबर 2016 एक मेसेज येतो की आसपासनं त्यात ती ऊर्जा काढून घेतली आहे मनीमधनं. त्या फक्त नोटा कागद उरतात मग शेवटी. व्हॅल्यू नाही ना. त्याची व्हॅल्यू निघून Valueच नाही जाते. त्याला. ती व्हॅल्यू होते ती. एक्झॅक्टली. अच्छा, दॅट इज हाऊ इट वर्क्स. 17 नोव्हेंबर, येस. 16 नोव्हेंबर नाही. अच्छा अच्छा. सो शेवटी सगळं ऊर्जाचा खेळ आहे हा. आणि मनी उपासना किंवा क्वांटम फिजिक्स, ज्या क्वांटम अवेकनिंग, हे तुम्हाला अलाइन करतं. बरोबर. आणि शेवटी जे मिळतं ते त्याचं प्रकटीकरण आहे, जे त्या प्रोसेसचा एक भाग आहे शेवटचा, जे होईलच येस. जर तुम्ही ह्या 2 गोष्टी योग्य केल्यात तर. वाव. तर मग आपण त्या प्रॅक्टिस, तुम्ही मग म्हणत होता की आज प्रॅक्टिस आपण करायची आहे. 2 सोप्या टेक्निक्स शिकूया, जे मनी उपासना अनुभवू इच्छितात. करणं तर ठीक आहे, तो प्रत्येकाचा त्याच्या जर्नीचा भाग आहे. बरोबर. पण ज्यांना हे अनुभवायचंय, सो त्यांच्याकरता आज मी 2 टेक्निक्स शिकवणार आहे. सिम्पल टेक्निक्स. पण हे जर आपण एक 20 दिवस जरी केलं ना, तरी तुम्हाला जाणवेल की तुमच्या एनर्जीमध्ये किती शिफ्ट झालाय. तुमच्या आजूबाजूच्या कितीतरी गोष्टींमध्ये मुवमेंट दिसायला लागेल. अच्छा. अगदी लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलेल. यू विल सी की कधीही रेकग्नाइज न करणारी लोक किंवा आपल्याला फार मान न देणारी माणसं येऊन स्वतःहून बोलतायत. लोकांना आवडायला लागेल तुमच्याशी बोलायला. सी आपल्या प्रत्येकाला एका स्टेबल एनर्जीचं आकर्षण असतं. अगदी बरोबर. म्हणून देव So म्हणतो आपण ज्या वेळेला कुठलीही आपण कोणाला पुजतो किंवा आपल्याला कोण आवडतं
जे आपल्यापेक्षा मोठं आहे आपला बॉस किंवा आपल्याला असं वाटतं की अरे ह्याच्यात काहीतरी आहे जे माझ्याकडे नाहीये. सो त्यावेळेला तुमची एनर्जी अशी व्हायला लागेल, यू विल सी दॅट पीपल विल स्टार्ट लाईकिंग, ते स्टार्ट टू तुमच्याबरोबर वेळ घालवायला, बोलायला आवडायला लागेल लोकांना. मॅग्नेटिझम एक मॅग्नेटिझम, एक करिश्मा तयार करिश्मा होतो. क्रिएट होतो. तुम्हाला जाणवेल की आयुष्यात कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी ज्या अडकल्या होत्या, अच्छा त्यांचे मार्ग कदाचित मोकळे व्हायला लागतील. आउट ऑफ बॉक्स क्रिएटिव्हिटी सुचायला लागेल. अच्छा काही अशा गोष्टींना प्रतिसाद मिळायला लागेल जे आतापर्यंत असं स्थिरावलं होतं. मग ते पैशांच्या अडचणी असो कसंही नाते कुठलं पण. तुम्ही बदललात की तुमच्या आयुष्यातले सगळे कोपरे फिरणार त्याच्याबरोबर. अच्छा सो हे नावाला मनी उपासना आहे, बट इट ऍक्च्युअली इज लाईफ उपासना. हा म्हणावं की धर्म अर्थ काम आणि मोक्षाकडे वाटचाल सो म्हणजे शांती खरं इक्विलिब्रियम. आयुष्याची उपासना आहे. अच्छा सो पहिलं टेक्निक जे मी आज शिकवणार आहे, हे जे आपण EFT बद्दल बोलतोय मग आजपासून, त्याच EFTचा एक छोटासा भाग आहे. सो आपण आज टॅपिंग करूया रेझिस्टन्सवरती. आपण एकत्रच करू. आपण काम करूया रेझिस्टन्सवरती. आता ऐकताना आपल्याला असं वाटतं ना, काय रेझिस्टन्स आहे माझ्या आतमध्ये, हवंय तर मला सगळं, पण इतकं कंडिशन्ड होतं आपण की ते कसं कसं घडणार नाही याच्यासाठी आपणच आपली सिस्टीम ट्यून केलेली आहे. अच्छा वी आर रेझिस्टंट. खूप चांगलं घडलं आयुष्यात तरी आपल्याला लगेच डाऊट येतो की नाही, जाईल की नाही. सो कुठे ट्यून्ड आहे आपण त्याच्यासाठी? उद्यापासून जर असं झालं की सगळा स्ट्रेस गेला आयुष्यातला, 2 दिवस छान वाटेल, तिसऱ्या दिवशी आपण म्हणणार अरे काय कामच नाही. ज्या वेळेला रुटीन लाईफ चालू असतं आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की काय चाललंय, आपलं रिएक्शन काय असते? काय तेच रे. मग पाहिजे का ऍडव्हेंचर? पाहिजे का ऍडव्हेंचर? सिरियसली रुटीन हेच आपलं खरं तर अंतिम लक्ष म्हणा ना, शांती, रोजचं आयुष्य स्टेबल. पण ट्यून्ड आहे आपण की सतत काहीतरी अस्थिरता पाहिजे. T20 क्रिकेट. सो वी आर रेझिस्टंट. ते डोपामाइन रश, कॉन्स्टंट डोपामाइन रश. सो सतत ती अस्थिरता आपल्याला पाहिजे. आपण ट्यून्ड नाही. ही गेले काही वर्षात जास्त वाढली असं वाटतं. एक्सपोजर, ओ बरोबर, अवेलेबिलिटी. सो प्लेजर आहे ना, कॉन्स्टंट प्लेजर आहे. जसं पूर्वीच्या काळी एक मूवी बघितला आपण तर तो एक महिनाभर पुरायचा ना. हा एक पिक्चर हो, VCR वरती एक काळ होता. किंवा अगदी त्याच्यानंतर सुद्धा अवघड ते हम आपके है कौन वगैरे जर मिळालं तिकीट कधी, तर ते म्हणजे काय मोठी गोष्ट होती ती. दिलवाले दुल्हनिया म्हणजे ते 90s चा काळ. महिना पुरायचं, बरोबर. तेवढी एंटरटेनमेंट महिनाभर पुरायची. आता आपण पिक्चरला जाऊन आल्यावरती पण घरी येऊन वेब सिरीज लावतो. एक्झॅक्टली. बरं, पिक्चर बघत असताना सुद्धा कॉन्स्टंट स्क्रोल करतो. अगदी बरोबर. कॉन्स्टंट त्या डोपामाइनला रश पाहिजे. यावरच एक उदाहरण मला आठवलं की पूर्वी इंडिया जर मॅच जिंकत असेल सहज तर आपला आनंद व्हायचा. आता मात्र असं वाटतं की यार काही मजा नाही आली, शेवटपर्यंत काही म्हणजे रंजक गोष्टी नाही घडली T20 क्रिकेटमुळे. हो, की डोपामिन काही रश नाही झाला. कॉन्स्टंट स्टिम्युलेशन आहे ना, कॉन्स्टंट स्टिम्युलेशन. सो सहजपेक्षा थ्रिलिंग हवंय, कॉन्स्टंट पाहिजे. पण हे कुठेतरी ब्रेन पॅटर्न बिघडवतंय आपलं. सो तिथेच या सगळ्या टेक्निक्स आणि हे सगळं मदत करते ना आपल्याला टू जस्ट स्लो डाऊन. हा जो ब्रेन रिदम आहे, जो कॉन्स्टंट प्लेजर सीक करतोय. रेझिस्टन्स तुम्ही म्हणता, त्याला मराठीत काय म्हणता येईल? म्हणजे घर्षण दूर करणं, कुठली गोष्ट म्हणू शकतो. विरोध करणं, विरोध करणं, आपलं इंटरनल विरोध करणं, म्हणजे आंतरिक विरोध. आंतरिक विरोध असू शकतो रेझिस्टन्सला. की जसं सिम्पल आहे, मला बिझनेस वाढावासा वाटतो पण मला त्याच्याकरता काही करायचं नाहीये. मला एक्स्ट्रा मार्केटिंग करायचं नाही. टू मच हॉट इन टू द किचन म्हणतो ना की आपण, की मला काही करायचं नाहीये त्याच्यासाठी. किंवा माझंच एक परसेप्शन आहे की बिझनेस वाढला तर मला फार काम करावं लागेल. हे होऊ शकतं मनात. गरजेचं नाही इन रियालिटी. इन रियालिटी सिस्टम्स कॅन बी सेट विच कॅन बी टेकन केअर ऑफ. पण आपण त्याला पण रेझिस्टंट होतो. लोक सिस्टम्सला रेझिस्टंट असतात. सिस्टम नाही लावायची कामाला, एक्स्ट्रा माणसं नाही ठेवायची कामावरती. रेझिस्टन्स, कुठल्याही गोष्टीला रेझिस्टन्स असतो. आनंद वाटण्याला पण आपली सिस्टम विरोध करते. खरंय. त्याला उत्तेजना पाहिजे पण त्याला एक शांत फेज नको. बिकॉज वी आर नॉट ट्रेन्ड फॉर दिस. सो आज आपण या रेझिस्टन्स वरती काम करूया. से रिलेटेड टू मनी, कारण आपण मनी उपासना विषयी बोलतोय तर आपण टॅपिंगच्या माध्यमातून एक्सपिरियन्स करूया की
येत्या ह्या 15-20 दिवसांमध्ये 2च टेक्निक्स आहेत, विल जस्ट टेक 5 मिनिट्स. अच्छा. सो हे 5 मिनिटं एक 20 दिवस आपण करून बघू आणि आपलंच आपल्याला जाणवेल की माझी सिस्टम या रेझिस्टन्सला सोडून अशा काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये अलाव करते येतात की ज्या मला आधी इतक्या अवघड वाटत होत्या किंवा असं वाटत होतं की नाही आहे, हे शक्यच नाही आहे. दिस इज एक मॅजिक बॉक्स ओपन केल्यासारखं आहे. पण हे प्रत्येकाने प्रत्येकाचा अनुभव आहे, कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. अच्छा. ओके. सो आपण सुरुवात करतो पहिल्या पॉईंटवरती. ह्याला कराटे चॉप पॉईंट असं म्हणतात. ओके. सो आपण टॅपिंग करत असताना जे आपलं सेटअप स्टेटमेंट आहे, टॅपिंग स्टेटमेंट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. वन इज अ सेटअप स्टेटमेंट अँड वन इज अ शॉर्ट स्टेटमेंट. ओके. सेटअप स्टेटमेंटमध्ये आपण काय म्हणतो, तर आपले जे काही ब्लॉक्स आपण आयडेंटिफाय करतो किंवा आपला जो काही प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम आपण इथे ॲक्टिवेट करतो. अच्छा. आणि शॉर्ट स्टेटमेंटमध्ये आपण बाकीच्या पॉईंट्सवरती फक्त त्याला रिलीजचा कमांड देतो. ओके. ओके. सो आपण ब्रेनला सांगतो की हा माझा प्रॉब्लेम आहे, यू गेट इट टू द सरफेस. डिलिंक काय करायचंय मला, तर मला हे डिलिंक करायचंय. आणि वेन यू रिलीज इट, आपला ब्रेन त्या सेफ्टीपासून सिक्युरिटीला शिफ्ट. कारण रिलीज इज अ पॉझिटिव्ह कमांड की मला काढून टाकायचं ते सिस्टीममधनं. आय वॉन्ट टू रिलीज इट. जे घट्ट धरलेलं आहे ते की मुक्त होणं किती सुदिंग आहे ना. रिलीज इज अ वर्ड इट सेल्फ इज सो सुदिंग. सो आपण ह्याच्यामध्ये या पॉईंटवर टॅप करतो. सेटअप स्टेटमेंट आपण एकत्रच करूया. मी म्हणते, माझ्याबरोबर तुम्ही म्हणा. सो आपण टॅप करत असताना असं टॅप करू शकतो, असं टॅप म्हणजे तुम्ही डावखुरे असाल कसे, किंवा तुम्ही सरळ असं टॅप. अच्छा. असं पण चालेल. मेरिडियन्ससाठी बॉडी बायलॅटरल आहे, दोन्ही इट्स डिवायडेड बायलॅटरली. सो जे मेरिडियन्स या हातावरती आहेत ते या हातावरती पण आहेत. सो आपण असंही करू शकतो. सो ज्याला जसं कम्फर्टेबल असेल. ओके. इतक्या जोरात करायचं की आपल्याला जाणवलं पाहिजे आपण टॅपिंग करतोय. आपल्याला मार लागेल इतकं करायचं नाहीये किंवा नुसतं टच पण नाही करायचंय. यू हॅव टू स्टिम्युलेट. दिस इज स्टिम्युलेशन. ओके. जसं ॲक्युपंक्चरमध्ये निडल पंक्चर करते, स्टिम्युलेट करते ती. सो त्याला मग कधी कधी इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन देखील दिलं जातं. ॲक्युप्रेशरमध्ये आपण हे असं दाबत असतो, जे काही डिसीजनुसार पॉईंट्स आपण काढतो ते. दिस इज स्टिम्युलेशन. सो आपण स्टिम्युलेशन करतोय आणि मग आपण त्याला एक सायकोलॉजिकल सेटअप स्टेटमेंट म्हणतो. ओके. सो माझ्या बरोबर म्हणा. माझ्या सिस्टीममध्ये चांगल्या गोष्टी अनुभवण्याबद्दल एक विचित्र रेझिस्टन्स आहे, जो मला वरवरच्या स्तरावर जाणवत नाही. पण डीप विदिन सबकॉन्शियसली जेनेटिकली सेल्युलरली हा रेझिस्टन्स मला आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी पैशाच्या स्तरावर अनुभवू देत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या रेझिस्टन्स मधनं रिलीज होऊ देतो. माझ्या सिस्टीममध्ये पैशाच्या स्तरावर चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी अनुभवण्याकरता एक विचित्र रेझिस्टन्स आहे. तो वरवरच्या स्तरावर मला जाणवत नाही. पण सबकॉन्शियसली सेल्युलरली जेनेटिकली माझी सिस्टीम पैशाच्या स्तरावर चांगल्या गोष्टी विरोध करण्याकरता प्रोग्रॅम्ड आहे. असं असलं तरीही मी स्वतःला स्वीकारतो आणि हा रेझिस्टन्स हा विरोध मी रिलीज होऊ देतो. लास्ट टाइम म्हणायचं इथेच. ओके. माझ्या सिस्टीममध्ये पैशाच्या स्तरावर चांगल्या गोष्टी भरभराटीच्या गोष्टी ग्रोथच्या गोष्टी अनुभवण्यासाठी एक विचित्र रेझिस्टन्स आहे. माझी सिस्टीम हे सगळं अनुभवायला कुठेतरी तयार नाहीये. हे वरवरच्या स्तरावर मला जाणवत नाही. पण सबकॉन्शियसली जेनेटिकली सेल्युलरली या रेझिस्टन्सने माझी सिस्टीम प्रोग्रॅम्ड आहे. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या रेझिस्टन्समधून या विरोधातून सहजी रिलीज होऊ देतो. ओके. आता आपण ह्या हाताच्या पॉइंटला हात लावायचा नाही.
नाव वी कम टू द फेस पॉईंट्स. ओके, इथे आपण आता फक्त रिलीज सेटअप करणार. ओके, सो आपण बोटं अशी करू शकतो. पहिला पॉईंट जो आहे हा आयब्रोजचे स्टार्टचे पॉईंट्स आहेत. सो असं करण्याऐवजी असं करूया अँड विल टॅप. ओके. सो माझ्या बरोबर टॅप कर. रिलीज. रिलीज. नेक्स्ट पॉईंट आहे डोळ्याच्या साईडला. आपला डोळा एका सॉकेटमध्ये बसलेला आहे, बरोबर. तो इथे हाड जिथे लागतं आपल्याला डोळ्याचं, त्या हाडावरती आपल्याला टॅप करायचं. सो यू कॅन टॅप लाईक दिस, सेइंग रिलीज. रिलीज. हा रेझिस्टन्स मी रिलीज करते. हा रेझिस्टन्स मी रिलीज करतो. नेक्स्ट डोळ्याच्या बरोबर खाली दिस पोर्शन. ओके, तोच ऑर्बिट इथे कंटिन्यू होतो बरं तिथे. हा रेझिस्टन्स मी रिलीज करते. हा रेझिस्टन्स मी रिलीज करतो. नेक्स्ट बरोबर नाकाच्या खाली. हा रेझिस्टन्स मी रिलीज हा करते. रेझिस्टन्स मी रिलीज करतो. नेक्स्ट बरोबर ओठाच्या आणि हनवटीच्या मध्ये इथे डिप्रेशन आहे ना, त्या डिप्रेशनवरती हा रेझिस्टन्स मी रिलीज करते. हा रेझिस्टन्स मी रिलीज करतो. नेक्स्ट आर्मपिट्सच्या खाली क्रॉस सेक्शन, आपल्या निपलचं जे क्रॉस सेक्शन आणि कपड्याची शिवट, त्या क्रॉस सेक्शनला हा पॉइंट. ओके. ओके, हा रेझिस्टन्स मी रिलीज करते. हा रेझिस्टन्स मी रिलीज करतो. आणि आता बरोबर टाळूच्या मध्ये हा रेझिस्टन्स मी रिलीज करते. हा रेझिस्टन्स मी रिलीज करतो. सेकंड राऊंड रिलीज. रिलीज. नेक्स्ट रिलीज. 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 लास्ट राऊंड रिलीज. 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 हात खाली घ्या, डोळे बंद ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. अगेन ब्रीद इन, ब्रीद आउट. परत एकदा ब्रीद इन, ब्रीद आउट. ओके, आता दुसरी जी टेक्निक आहे, पहिलं हे टॅपिंग करायचं आणि मग तिथे जायचं, कारण रेझिस्टन्स रिलीज करतोय आपण. आणि मग एका अलाइनमेंटच्या टेक्निककडे आपण जाऊया. सो याच्यामध्ये आपण काय करणार, आपण सेफ्टी टू सिक्युरिटी शिफ्ट होणार. एक 500 रुपयाची नोट, बिकॉज ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम दिस इज द हायेस्ट इन आर करन्सी. ओके, सो जे कोण तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्ही जर बाहेरनं कुठनं ऐकत असाल, तर तुमच्या इथली जी काही हायेस्ट करन्सी असेल, त्या हायेस्ट करन्सीचं डिनॉमिनेशन जे आहे त्याची नोट हातामध्ये धरायची. ओके, आता काय हवंय आपल्याला, ह्याचे मल्टिपल्स हवेत ना, ह्याचे मल्टिपल्स हवेत. सो याचा अर्थ असा नाही की मग ऑनलाईन येणार नाहीत किंवा कॅश येईल, कॅशकडे विरोध आहे ना आपल्याला. पण हे एक प्रतीक आहे त्याचं, हे शब्दशः नाहीये, हे प्रतीक आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला इंटेन्शन क्रिएट करायचंय की मला ह्या पैशातनं काय हवंय. प्रत्येकाला पैशातनं 3च गोष्टी हव्या असतात: सेफ्टी, सिक्युरिटी अँड पीस. बरोबर. मग आपल्याला असं वाटतं की मी शॉपिंग केल्यावर मला ते मिळणार आहे, मी घर घेतल्यावर मला ते मिळणार आहे, मी हे केल्यावर मला ते मिळणार आहे. घर, गाडी, जे काय आपण घेतो विकत, हे इन्सिडेंटल आहे. हे घेतो कशासाठी? टू क्रिएट सेफ्टी, सिक्युरिटी अँड पीस. सो ज्या वेळेला आपण पैशाला सेफ्टी, सिक्युरिटी, पीसला अलाइन करतो, ज्या कुठल्या गोष्टींनी ते निर्माण होणार आहे आयुष्यात, त्या ऑटोमॅटिकली ऍक्टिव्हेट होतात. अच्छा. यू डोंट हॅव टू से की मला ते घर मिळू दे, घर मिळू दे, घर मिळू दे. मला काय पाहिजे? सेफ्टी, सिक्युरिटी, पीस. मग हे माझ्यासाठी आणण्याकरता ज्या ज्या गोष्टी घडणं गरजेचं आहे, ओके, त्या गोष्टी ऑटोमॅटिकली दे विल स्टार्ट गिअरिंग अप. अच्छा. माझी सिस्टीम त्याच्यासाठी तयार व्हायला लागेल. ओके. आज आपण कायम पैशाकडे बघतो तेव्हा फार लाचारीने बघतो, फार अवघड आहे, कसं होणार, ते काय होणार. ओके, सो काय करायचं आपल्याला, एक इंटेन्शन द्यायचं आहे पैशाला. पैशाची नोट हातात धरायची, पैशाकडे बघायचं, लुक एट मनी. सो जस्ट लुक एट इट, पैशाकडे बघायचं की मला हे हवेत आयुष्यात, ह्याचे मल्टिपल्स हवेत आणि सहज हवेत. आता ती नोट फोल्ड करायची आणि हातात मध्ये ठेवायची. ओके, यू मेक एन इंटेन्शन, संकल्प करायचा की माझ्या आयुष्यात हे पैसे वाढू देत आणि मला ह्याच्यातनं काय मिळेल ना अपेक्षित आहे, तर सेफ्टी, सिक्युरिटी आणि पीस. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा, ब्रीद इन, आणि उश्वास सोडताना श्रीम या स्वरात सोडायचा. ओके, लेट्स स्टार्ट. संकल्प करा की हे पैसे भरभरून येऊ देत आणि
त्याच्यातनं मला जी सेफ्टी, सिक्युरिटी आणि पीस हवा आहे तो मला मिळू देत. ब्रीद इन. परत एकदा हातातल्या नोटेकडे लक्ष द्या. मनातच डोळे बंदच ठेवा. हातातल्या नोटेकडे लक्ष द्या. मनातल्या मनात काय हवंय, त्याचे मल्टिपल्स व्हायला पाहिजेत ते हवंय. आणि त्यातनं काय हवंय? सेफ्टी, सिक्युरिटी अँड पीस. ब्रीद इन. लास्ट टाइम. लक्ष द्या हातातल्या नोटेकडे. इच्छा व्यक्त करा. तुमचा संकल्प करा. याचे मल्टिपल्स आयुष्यात येऊ देत सहजी. आणि त्यातनं काय निर्माण होत आहेत? तर सेफ्टी, सिक्युरिटी अँड ॲब्सोल्यूट पीस. ब्रीद इन. शांत बसा. डोळे बंदच ठेवा. हवं असल्यास आणखीन 2दा पण ही प्रोसेस रिपीट करता येईल. हळुवारपणे डोळे उघडा. त्या नोटेकडे बघा. जस्ट से थँक्यू. हे हवं आहे ना, ह्याच्याकरता सगळी धावपळ चालली आयुष्यात. जस्ट से थँक्यू. थँक्यू. आणि ही ठेवून द्या. जमलं तर रोज तीच नोट वापरा, कारण त्याला एक आपण स्पेशल स्टेटस देतो. सो रोज तीच वापरली तरी चालेल. 1च्या ऐवजी 2 वापरल्यात तरी चालतील. बट आपण असं पैशाशी कधीच कनेक्ट होत नाही. आपण कायम रागात, लाचारीत ह्याच अवस्थेत कनेक्ट होतो. सो ह्या 2 गोष्टी एक 15-20 दिवस ट्राय करा. एक्सपिरियन्स इट फॉर युअर सेल्फ की किती ट्रान्सफॉर्मेशन घडतं. तुम्हाला आतूनच कसं वाटायला लागतं. आत्ता पण इफ यू एक्सपिरियन्स की इमिजिएट आपली बॉडी इट जस्ट शिफ्टेड ना फ्रॉम सेफ्टी टू इट जस्ट शिफ्टेड टू सेफ आहे. हे काय एवढं दंगा करायचं काहीच कारण नाही. दंगा करायचं काय एवढं असं काही आहे, नाही. नॉर्मल आहे सोबत सगळं. सो लेट्स एक्सपिरियन्स हाऊ दिस टर्न्स आउट. पुढील 20 दिवस 21 येस. सो आपण श्रिम ह्याच्यासाठी वापरतो की ती एक साऊंड फ्रिक्वेन्सी आहे. बीजमंत्र आहे तो. अनादी काळापासून पैशासाठी वापरला जाणारा बीजमंत्र आहे तो. म्हणून श्रिम वापरतो आपण. अच्छा. श्रीम उपासना, मनी उपासना. ज्याला कुणाला ह्याच्या पुढचं काही किंवा मनी उपासना एक्सपिरियन्स करण्यात इंटरेस्ट असेल तर आय थिंक यू विल शेअर द कॉन्टॅक्ट डिटेल्स. सो ऑफिस नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याचं हे पण माहिती घेऊ शकता. त्याची सगळी त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे सगळं ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये कसं ऑपरेट करतं, त्याचे फी स्ट्रक्चर्स काय आहेत. 8 तारखेला हा प्रोग्राम पुण्यामध्ये सुरू होतोय 8 फेब्रुवारीला आणि 15 फेब्रुवारीला मुंबईमध्ये सुरू होतोय. ऑनलाईन जो आहे ऑनलाईन ही त्याच 15 तारखेला सुरू होणार. सो तुम्ही जिथून कुठून असाल तुम्हाला ॲप ॲक्सेस असतो. त्याच्यावरती हे सगळे व्हिडिओज असतात. त्याच्याबरोबर प्रॅक्टिस सेशन्स असतात. सो तुम्हाला काही डाऊट्स असतील ड्युरिंग द होल सेशन सो यू हॅव अ हँड होल्डिंग बेसिकली थ्रू आउट 6 months यू हॅव अ हँड होल्डिंग. अच्छा. सो यू कॅन डेफिनेटली गेट इन टच. या व्यतिरिक्त ह्या सगळ्या एनर्जी डायनामिक्सवरती आणखीन तुम्हाला जर काही ऐकायचं असेल तर यूट्यूबचा जो चॅनल आहे क्वांटम अवेकनिंगचा त्याच्यावरती तुम्ही हे सगळं ऐकू शकता. तर मॅम, रिलीज हा शब्द खरंच फार सुदिंग आहे. म्हणजे द्रौपदीने जसं तेव्हा वस्त्रहरणच्या वेळेस जोवर धरून ठेवलं होतं तोवर तिला पितांबर कृष्णाने दिलं नव्हतं. जसं ती रिलीज करते, सरेंडर करते, तशा संरक्षण कवच तिला प्राप्त होतं. गंमत बघा ना, सरेंडर पण काय आहे? सेफ्टी टू सिक्युरिटीच आहे. येस. प्रत्येक धर्मामध्ये किंवा प्रत्येक आपण ज्याची कोणाची उपासना करतो, विश्वास ठेवा आणि सोडून द्या, याचा अर्थ काय आहे? सेफ्टी टू सिक्युरिटी. असं कोणाला तरी सांगून दिलेलं आहे की जो आपल्यापेक्षा फार मोठा आहे आणि नाव ही कॅन टेक केअर और ही और शी और ती जी काही एनर्जी आहे दॅट एनर्जी विल टेक केअर नाव. जसं प्रॉब्लेम आईला जाऊन सांगितला की विषय संपलाय माझ्यासाठी, अगदी ब्रेनचं शिफ्टिंग आहे ते फ्रॉम सेफ्टी टू सिक्युरिटी. सरेंडरिंग ऑल्सो. रिलीज, सरेंडरिंग. बाकी प्रकटीकरण होईल ते तो भागच त्यातला एक. आपण फक्त क्लेन्झिंग अलाइनमेंट करायची. बाकी अविभाज्य भाग तो आपोआप होतोच. आणि आपल्या बुद्धीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात होतं.
अच्छा. मानवी बुद्धी केवढूशी आणि बुद्धी. अख्खं ब्रह्मांड चालवणारी एनर्जी कशी, त्याच्यावरच सोडून दिलं जर आपण फक्त आपलं काम केलंय की क्लीन केलंय, मी अलाइन केलेलं आहे. नाव व्हॉट एव्हर इज बेस्ट, अगदी. जी माझी बुद्धी विचार पण नाही करू शकत. सो अशा गोष्टी बाय डिफॉल्ट येणारच आयुष्यामध्ये. वाव. ओके मिनल मॅम, तुमच्यामुळे एक गोष्ट कळली की पैसावर कुठलीही गोष्ट ही ऊर्जा आहे. आपण त्या ऊर्जेच्या दृष्टिकोनाने बघितलं तर गोष्टी बदलतात, काही शिफ्ट्स होतात. या पॉडकास्टमधून मला तरी स्वतःला फार काही गोष्टी माझ्या अलाईन झाल्यात असं म्हणेन मी, आणि काही गोष्टी शिफ्ट झाल्यात. काही धूळ उडाली काही चुकीच्या संकल्पनांवरती वरून. सो मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुमचा नंबर आणि तुमच्या चॅनलची लिंक हे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. सो तुम्ही आलात त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. मजा आली. मजा आली. पॉडकास्ट वॉज फन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. होऊ शकतं की हा एपिसोड पूर्णपणे समजायला, उमजायला, कळायला आणि वळायला थोडासा जड होऊ शकतो. त्यामुळे हा एपिसोड परत परत बघा, पण यातून फायदा नक्कीच होणार हे नक्की. तेव्हा हा एपिसोड परत बघा. जड झाला तरीही बघा, समजायला थोडा कठीण वाटला तरीही बघा आणि बघत राहा.